मागे जे उभे आहेत त्यांना मी विनंती करतो की कृपा करून आपण आपापल्या जागेवरती स्थानापन्न व्हा. सत्कार मूर्ती सर्व आलेले आहेत, त्यांनी पुढच्या रांगामध्ये कृपा करून बसून घ्यावं. उन्हाळा सरून पावसाळा येऊन गेला आहे, म्हणजे जीवाची काहिली करणारा पावसाळा आपला उन्हाळा असा त्रस्त करून गेला की मला गाईडमधलं किशोर कुमारचं गाणं आठवलं की अल्ला मेघ दे, पाणी दे, गुडदानी दे. ती प्रार्थना पावसाने ऐकली आणि पाऊस आला आणि पाऊस असा बरसून गेला की मला इंदिरा संतांची कविता आठवली की नको नको रे धिंगाणा असा पावस, नको नको रे धिंगाणा असा पावसा अवेळी, आणि घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. पावसाने तीही प्रार्थना ऐकली आणि पावसाने आपला धिंगाणा कमी केला. परवापर्यंत पाऊस असा बरसत होता की आमच्या मनात शंका होती की कार्यक्रम कसा होणार. बट सिद्धार्थ सिनकर इज हॅविंग अ ट्रिमेंडस कन्व्हिन्सिंग पॉवर. त्याने पावसालाही कन्व्हिन्स केलं आणि पाऊस थांबला आहे. त्याने आज आपल्याला मौनाने आशीर्वाद द्यायचं ठरवलं आहे. बाहेर फार सुंदर वातावरण आहे आणि आपण आज डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे हे साजरे करायला आपण इथे आज जमलेलो आहोत. 10 मान्यवर सारस्वत संस्थांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी आजचे आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय दुर्गेश चंदावरकर सर, आपले उद्घाटक अजित गुंजीकर सर आणि त्याबरोबर या संस्थांचे सर्व प्रतिनिधी यांना विनंती करतो की आपल्या प्रथेप्रमाणे आपण दीप प्रज्वलन करावं. सौ श्रद्धा सिनकर यांना मी विनंती करतो की प्रार्थना त्यांनी सुरू करावी. त्याच्या अगोदर श्रद्धा मी विनंती करेन की आपण सर पुढे यावं. मान्यवर संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत, GSB टेम्पल ट्रस्टच्या वतीने श्री दिनेश प्रभू आलेले आहेत. सारस्वत ब्राह्मण समाजाच्या वतीने राजन देसाई यायचे आहेत. गौड ब्राह्मण सभेच्या वतीने मनीष दाभोलकर आलेले आहेत. सारस्वत विद्यार्थी सहाय्यक मंडळीच्या वतीने मुरकुंडेश्वर इथे आलेले आहेत. सारस्वत दिनवत्सल संघ शताक्षी कारखानीस आलेले आहेत. कॅनरा सारस्वत असोसिएशन यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. बारदेशकर गौर ब्राह्मण सभा रवींद्रनाथ भांगले आलेले आहेत. दीपक मुळे आलेले आहेत सारस्वत हितवर्धक मंडळाच्या वतीने. सारस्वत चैतन्याच्या वतीने दिलीप भिसे सर आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या कलेक्टिव्ह एनर्जीतनं इथे पॉझिटिव्ह वाईब निर्माण होतील. मी श्रद्धा सिनकर यांना विनंती करतो की सरस्वती वंदना त्यांनी सुरू करावी. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा, निःशेषजाड्यापहा. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। मी आजचे उद्घाटक अजित गुंजीकर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय दुर्गेश चंदावरकर सर यांना घेऊन व्यासपीठावरती त्यांनी यावं. सरांना मित्र हो, 1 जुलै या कॅलेंडर डेनुसार डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे एकाच दिवशी येतात. सारस्वत समाजातील आपल्या काही संस्थांनी एकत्र येऊन हा सेलिब्रेट. सर आपण तर हा प्रतिवर्षी सत्कार आयोजित करतात आपल्या ज्ञातीतील काही प्रथितयश डॉक्टर आणि CA यांचा. सारस्वत समाजामध्ये म्हणजे सारस्वत समाज कुठच्या फील्डमध्ये नाही, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, कला, संस्कृती, अभिनय, बिझनेस, प्रत्येक बाबतीत सारस्वत माणसांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि आपल्या सर्वांना याचा अभिमान असला पाहिजे. आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा की त्यानिमित्ताने विचारांचं आदानप्रदान व्हावं. आपल्याला यशस्वी वाटतं असं प्रत्येकाला वाटतं, पण जी माणसं यशस्वी झालेली आहेत त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घेता यावी, त्यांच्याशी आपला संवाद घडावा आणि त्यानिमित्ताने आपण एकत्र यावं असं आपल्याला ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व सत्कारमूर्तींशी मी जेव्हा संवाद साधला तेव्हा 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही सगळी माणसं आपापल्या क्षेत्रात खूप कर्तबगार आणि कर्तृत्ववान आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही सगळी माणसं कमालीची डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे विद्या विनयेनं शोभते हे आपल्याला माहिती आहे, पण विनय सारस्वतेनं शोभतो हे मला काल कळलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवणार. जास्त वेळ न घालवता मी आपले आजचे उद्घाटक माननीय श्री अजित गुंजीकर यांना उद्घाटनपर भाषण करण्याची विनंती करतो. अजित गुंजीकरांचा परिचय आपल्याला करून द्यायला पाहिजे असं नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण अजित गुंजीकरांना ओळखतो, या ना त्या संस्थांशी ते संबंधित आहेतच. पण मी नेहमी अजितजींना गमतीने म्हणतो की अटल बिहारींच्या मंत्रिमंडळात प्रमोद महाजनांचं जे स्थान होतं, म्हणजे कोणती अडचण आली, कुठेही प्रॉब्लेम आला की प्रमोद महाजन धावून जात असत. ते आम्हाला स्वतःला कुठचाही प्रॉब्लेम आला की आम्हाला अजित गुंजीकर पहिले आठवतात आणि ते नेहमीच धावून येतात. सो या कार्यक्रमाचं उद्घाटन करायला अजित गुंजीकरांच्या वाचून दुसरा योग्य माणूस आम्हाला सापडला नसता. सो अजितजी, ओव्हर टू यू. नमस्कार मंडळी. मान्यवर सभागृहातील मान्यवर बंधू भगिनी, आजचे सत्कार मूर्ती, मी आपलंच आणि आजचे प्रमुख पाहुणे मनपूर्वक स्वागत करतो. दुर्गेश मामना पाहुणे म्हणणं खरं म्हणजे बरोबर नाही आहे, कारण ते आपल्यापैकीच असल्यामुळे, पण एक प्रथा असते म्हणून आपण त्यांना प्रमुख पाहुणे म्हणतो आहे, बरोबर ना. आज आपण 1 जुलैला नॅशनल डॉक्टर्स डे आणि CA डे असतो, त्याच्या प्रित्यर्थ इथे भेटलेलो आहोत. 1 जुलैला हा कार्यक्रम करणं शक्य नसतं, सगळ्यांच्या सोयीनुसार कसा करता येईल म्हणून आता आज आपण इथे कार्यक्रम केला. हा कार्यक्रम इथे लिहिलेल्या 10 संस्था आहेत, आपल्या सारस्वत ज्ञातीतील सेवाभावी संस्था आहेत,
बऱ्याचशा संस्था त्याच्यात 100 वर्षापेक्षा जुन्या आहेत आणि काही गेल्या 10 वर्षातल्या सुद्धा आहेत. या सगळ्यांच्या संस्थांच्या वतीने मी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण भेटलो आहे डॉक्टर्स डे आणि CA डे जो 1 जुलैला असतो या प्रित्यर्थ. डॉक्टर्स डे 1 जुलैला का असतो आपल्या सगळ्यांना कधी माहिती असेल, कारण डॉक्टर BC रॉय, बिधानचंद्र रॉय हे फिजिशियन होते. त्यांनी खूप वैद्यकीय क्षेत्रात कामं केलेत आणि ते राजकारणीसुद्धा होते. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून ते 1950 ते 1962 होते. त्यांना भारतरत्न म्हणून आभूषित केलेलं गेलेलं आहे. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 आणि त्यांचं निधन 1962 साली 1 जुलैलाच. त्याच्यामुळे 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणजे डॉक्टर्सनी जे काही आपल्या सर्वांसाठी करतात त्यांची एक पोच म्हणून हा डॉक्टर्स डे आपण साजरा करतो. पण मग CA डे सुद्धा 1 जुलैलाच का, हे मला सुद्धा प्रश्न पडला होता. मी थोडंसं वाचलं त्यावेळेला कळलं की इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इंडिया जी संस्था आहे तिचं संस्थापना 1 जुलै 1949 साली झाली. म्हणजे आपली घटना व्हायच्या आधीची संस्था आहे ही. आणि आय थिंक चार्टर्ड अकाउंटंट हा याचा जन्म त्यावेळेला झाला, कारण त्याच्या आधी चार्टर्ड अकाउंटंट असं म्हटलं जायचं नाही. एम आय राईट? त्याच्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट्स आणि डॉक्टर्स हे कर्मधर्म संयोगाने 1 जुलैचाच डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट डे आलेला आहे. त्यानिमित्ताने आपण आपल्या ज्ञातीतील प्रथितयश मान्यवर डॉक्टर आणि CA यांना इथे बोलून त्यांचा सत्कार करतो आणि त्यांच्या कार्याची आपल्याला जाणीव आहे त्याची पोच आपण देतो, हे महत्त्वाचं असतं. आज आपल्याकडे CA मंगेश किनरे आहेत, जे ICAI जी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही जी संस्था आहे तिचे आता सध्या ते उपाध्यक्ष आहेत आणि पुढच्या वर्षी अध्यक्ष होणार आहेत. मला वाटतं चार्टर्ड तुमच्या इन्स्टिट्यूटचे साधारण 2.5 लाख मेंबर्स आहेत. हां, किती? 5 लाख झाले आता. या सगळ्या मेंबर्स आणि ही दिस इज अ इलेक्टेड पोस्ट. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना खरं म्हणजे अभिमान वाटण्याजोगी गोष्ट आहे की मंगेशसारखा आपल्यातला आता अध्यक्षसुद्धा होणार आहे. तर आणि इतर सगळे डॉक्टर्स त्याच्यातले डॉक्टर सुहास प्रभू मी बऱ्याच वर्षापासून चांगल्याच ओळखतो आणि इतरांचीसुद्धा आत्ता मला माझी ओळख झाली. खूप बरं वाटलं. तुमचं सगळ्यांचं मी परत एकदा मनःपूर्वक स्वागत करतो. आणि आजचे जे कार्यक्रमाचे सुसंवादक सूत्रधार माझे मित्र प्रसाद कुलकर्णी यांची 2 शब्दात ओळख करून देतो, कारण प्रसाद जरी सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे, पण प्रसाद हा उत्तम वक्ता आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व आहे त्याचं. एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्यात तो नावाजलेला आहे. जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे त्याच्याकडून ऐकावं. त्याच्या जे कार्यक्रम तो करतो त्याच्यातून जीवनाचा आनंद घेण्याची त्याची गुरुकिल्ली काय आहे फारच छान असतं. आणि अजून एक म्हणजे उत्तम कवी. प्रसाद कुलकर्णी उत्तम कवी आहेत. त्याच्यामुळे थोडक्यात म्हणजे आज आपल्याला लाभलेले सूत्रधार यांना सरस्वतीचा वरदहस्त आहे. तर त्यांच्यासाठी आपण एक जोरदार टाळ्याने करू. आजचे आपले प्रमुख पाहुणे दुर्गेश माम, श्री दुर्गेश चंदावरकर हे उद्योजक आहेत. स्टँडर्ड ग्रीसेस अँड स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे ते चेअरमन मॅनेजिंग डिरेक्टर आहेत आणि तसंच SVC कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आहेत. त्याच्यामुळे ते आपलेच आहेत, पण तरी आज त्यांच्या हस्ते आपण सगळ्यांचा सत्कार करणार आहोत. परत एकदा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आणि मी आता प्रसाद कुलकर्णींना कार्यक्रमाची पुढची सूत्र हाती घेण्याची विनंती करतो. प्रसाद. थँक्यू अजित. खरं म्हणजे आपल्याला आपण सारस्वत असल्याचा अभिमान असला पाहिजे. मी सर आपल्याला एक
1 मिनिट जास्त घेईन, पण एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्याला आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना, की महती किती आहे आपली, की एकदा काय झालं, एक माणूस मेला आणि तो स्वर्गात गेला. स्वर्गाच्या दरवाजावर चित्रगुप्त बसलेला असतो, तो देवांचा सी आहे. तो चोपडी उघडतो आणि पापपुण्याचा हिशोब करतो. तर त्याच्या पाप आणि पुण्याची बेरीज समान झाली होती. मग त्याला प्रश्न पडला, याला स्वर्गात पाठवावा का नरकात पाठवावा? तो म्हणाला, मी तुझ्याबरोबर माझा माणूस देतो, नरकही दाखवतो, स्वर्गही दाखवतो, तुझं तू ठरव तुला काय पाहिजे. त्याने आपलं दूध दिला आणि तो त्या माणसाला पहिलं नरकात घेऊन गेला. फार विलक्षण दृश्य होतं तिथे. एक सोन्याचं मोठं घंगाळ होतं, त्याच्यामध्ये पायस होतं, अमृत, त्याच्याभोवती तारेचं कुंपण होतं आणि खूप माणसं तिकडे जमा झाली होती. प्रत्येकाच्या हातात एक मोठा डाव दिला होता, कारण मध्ये खूप अंतर होतं आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही ते पायस घ्या म्हणून. प्रत्येकजण ते एवढा मोठा तो डाव कसा तोंडाकडे जाणार, तर प्रत्येकजण घेण्यासाठी धडपडत होता, भांडत होता, मारामारी करत होता आणि ते पायस सगळं सांडत होतं आणि नष्ट होत होतं. त्यानंतर तो माणूस म्हणाला, मला स्वर्गात घेऊन चल. दूध त्याला स्वर्गात घेऊन गेला. तिथे सर तेच दृश्य होतं. सोन्याचं मोठं घंगाळ होतं, त्याच्यात पायस होतं, त्याच्या भोवती कुंपण होतं आणि खूप माणसं जमा झाली होती. प्रत्येकाच्या हातात एक डाव दिला होता, पण ते भांडत नव्हते. प्रत्येक माणूस आपल्या हातातल्या डावाने आपल्या बाजूच्या माणसाला भरवत होता, तो त्याच्या बाजूच्या माणसाला भरवत होता, तो त्याच्या बाजूच्या माणसाला भरवत होता आणि प्रत्येकजण पायस पिऊन तृप्त होत होता. ते सगळे सारस्वत होते. सारस्वत, टाळ्या बाकी ठेवा. माझ्या पुढच्या स्टेटमेंटसाठी टाळ्या बाकी ठेवा. सारस्वत माणसं जिथे जातात तिथे स्वर्ग निर्माण करतात. मग ती SVC बँक असो, मग ती NKGSB असो, मग ती सारस्वत बँक असो, मग ते ICAI असो, कुठे जिथे जातात तिथे स्वर्ग निर्माण करतात. आता टाळ्या वाजवा. आपला जास्त वेळ न घेता मित्र, आपला जास्त वेळ न घेता आजचे प्रमुख पाहुणे यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. त्यांचा परिचय खरंच खूप मोठा आहे, पण एक प्रोटोकॉल पाळायला पाहिजे, फॉर्मॅलिटी आहे. आपले दुर्गेश चंदावरकर सर सध्या SVC कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. व्यवसायाने ते उद्योगपती आहेत. तारापूर ग्रीस इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. विडॉल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ते CMD आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 16 कंपन्यांवरती ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवरती आहेत. अतिशय मितभाषी आणि लो प्रोफाईल असलेले चंदावरकर सर एक कर्तबगार उद्योगपती तर आहेतच, पण त्याचबरोबर एक हुशार आणि बुद्धिमान बँकर देखील आहेत. 4 दशकांचा समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. बियॉन्ड दॅट ही इज ॲक्टिव्हली इन्वॉल्ड इन व्हेरियस CSR प्रोजेक्ट्स थ्रू चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स. मी गुंजीकर सरांना पुन्हा व्यासपीठावर याची विनंती करतो. ईशान, आपण मोमेंटो, शाल आणि श्रीफळ देऊन सरांचा सत्कार करायचा आहे. आयोजक संस्थांच्या वतीने चंदावरकर सरांना आपण सन्मानित करतोय. हे स्मृतिचिन्ह, सर हे स्मृतिचिन्ह आपल्याला कायम आमची आठवण देत राहील, आमच्या स्मृती जागा राहतील. मी आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. Thank you, Prasad. I have no words to express my, gratitude for all of your love, affection, and giving me this honor. I am really moved and touched by your gesture. I can only say Saraswat, this meaning itself is a great meaning for us. That is, the Saraswati resides in your mind, heart, and also tongue. And as you already said, we are into all fields of in our walk of life, be in medicine, be in accounts, banking, cooperative sector, or music, film. I mean, you name it, we are there, and we are not only there, we are prominent there. And we are a very humble community, helping each other, for which I am really proud to be born in Saraswat family. Although we have many sects in our Saraswat community,
like CSB, RSB, GSB, SB. There are so many, but according to me, they are all one, and we should be always one. Although we have 3-4 Guru Parampara with us, and that is really guiding light for our community. And with their blessings and their grace and the guidance, we have come to this stage for which we are always grateful. And our main deities like Mangesh Mahalakshmi, Shanta Durga, all this, they are always there throughout our life and our journey. So having said that, I don't know whether I deserve this or not. You have selected me, for which I am ever grateful. And I would like to say the CSR is the core of my heart. We do a lot of charities, construction of temple, medical aid, and so many, so on and so forth we are doing in a small way, whatever, strength God has given us. And we want all our people, our community people should come really do this. Finally, we have to each help each other, our Saraswat community, because every community, as you all know, they support their own community people. Like you take Jain community, or you take Marwadis, or they're so strong in, they always help each other. And I'm sure our community also does that. And I want and I pray that all of you should come and help each other in their all, endeavors, and guide them also. Sometimes you may need your guidance. And especially our chartered accountants, doctors here. And I know Mandar very well. He's such a prominent and such a down-to-earth doctor. I have seen, because I know his family very well, this Lad family, Nadkarni families. They are I have been very, close to them from my, Mandar may not be knowing, but I know like that, So I wish all of you very best. And I think it is time to interact with your गुंजेकर साहेब ना. आता माझ्यावर बसणार काहीतरी बोलायला. प्रसाद, आता काय बोलू, आता एवढंच बोलू आणि धन्यवाद देतो तुम्ही सर्वांना. अँड थँक्यू व्हेरी मच. मित्रो, आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया, ज्याच्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत. सारस्वत नेतेतले काही मान्यवर, कर्तबगार डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट. सीएना चार्टर्ड अकाउंटंटना आपली तब्येत बिघडली की डॉक्टरांची गरज पडते. मंगेश सर बरोबर ना? आणि डॉक्टरांना आपली तब्येत बिघडू नये म्हणून सीएनची गरज पडते. सर बरोबर ना? हे द्वैत नसून अद्वैत आहे. दोघेही एकामेकांपासून राहू शकत नाहीत आणि आम्ही या दोघांच्या वाचून राहू शकत नाही. म्हणून आज आम्ही या दोघांनाही इथे दोन्ही कॅटेगरीजना निवडक काही त्यातल्या मान्यवरांना इथे पाचारण केलेलं आहे. आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला सर्व सत्कार मूर्तींना सांगेन की हा आपल्या घरचा सत्कार आहे. याला आपुलकीचा गंध आहे, याला मायेचा गंध आहे. एक शेर पेश करना चाहूँगा कि हमने सिंगापुर की हवा खाई, हम लंदन भी घूमे, हम सिडनी होकर आए, सर हमने स्विट्ज़रलैंड के फूल चूमे. सुन रहे ना आप? हमने सिंगापुर की हवा खाई, हम लंदन भी घूमे, हम सिडनी होकर आए, हमने स्विट्ज़रलैंड के फूल चूमे. लेकिन यार, मेरा घर आखिर मेरा घर है, मेरे लोग आखिर मेरे लोग है. बस त्याची तुलना कशातच करता येत नाही. मी आपलं पुढचा एपिसोड सुरू करताना सगळ्यात पहिला परिचय करून देतो. आज आपण जे 5 मान्यवर वैद्यक व्यावसायिक इथे बोलवलेले आहेत, त्यातले सर्वात पहिले आहेत आदरणीय डॉक्टर सुनीलचंद्र विनेकर. सर 2 मिनिट आपला परिचय करून देतो, त्यानंतर आपण यायचं आहे. जनरल प्रॅक्टिस, फॅमिली फिजिशियन, MBBS 1977मध्ये झालेले आहेत ते. ही इज फेलो ऑफ द सोसायटी ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इन मेडिकल सायन्सेस.
ही इज अ फेलो ऑफ द कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशियन्स. सध्या 78व्या वर्षात पदार्पण केलेले डॉक्टर विनेकर यांनी BMCमधून मेडिकल ऑफिसर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर काही काळ मर्चंट नेव्हीत आणि त्यानंतर 1983 ते 2025 एवढा प्रदीर्घ काळ सिटी बँकेमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा बजावली. काही काळ त्यांनी नालासोपारा येथे आपलं वैद्यकीय हॉस्पिटलही सुरू केलं होतं. गेली 20 वर्ष ते तालमिकेवाडी इथल्या कॅनरा सारस्वत असोसिएशनच्या मेडिकल सेंटरशी संबंधित आहेत. मी विनेकर सरांना स्टेजवरती बोलवतो. चंदावरकर सर आपल्या हस्ते, सर प्लीज डू कम. आपल्या हस्ते विनेकर सरांना स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन आपण सन्मानित करत आहोत. हॅलो, आवाज. खरं म्हणजे आम्ही सत्कार मूर्तींना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो, पण आमच्याकडे अशा सूचना आल्या की आम्ही काय बोलायचं यापेक्षा तुम्हीच आम्हाला बोलतं करा. मग आम्ही त्यात युनिफॉर्मिटी ठेवण्यासाठी असं केलं की आपणच त्यांना रसिकांच्या, आपल्या श्रोत्यांच्या वतीने काही प्रश्न विचारू, त्यांना बोलतं करू. ही सगळी माणसं आपापल्या क्षेत्रात कर्तबगार आहेत, खूप मोठी माणसं आहेत ती. विनेकर सर तर वयाने ज्येष्ठ आहेत. सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की डॉक्टरांचा संबंध औषधं, ऑपरेशन्स, पेशंट्स, वेदना अशा सगळ्या नकारात्मक गोष्टींशी येतो. तुम्ही हे क्षेत्र निवडण्यामागे काय कारण होतं? काय म्हणून तुम्ही निवडलं? हां, थोडं जवळ घ्या. असं ऑन आहे ना. माझं लहानपणात की खरंच सांगायचं म्हणजे माझे वडील, त्यांना रोमॅटिक फिवर होतं, म्हणजे रोमॅटॉइड आर्थरायटिस हा एक. सर, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल इन मराठी यू कॅन स्पीक इन इंग्लिश ऑल्सो. हा त्रास होता. म्हणजे आता मी म्हणतो त्याला वात म्हणतो, नाहीतर ते जॉईंट पेन्स होतात त्याच्याने स्टार्टिंगला, नंतर ते हार्टवर एफेक्ट होतो. म्हणजे आता आम्हाला समजते, त्यावेळी माझं वय जवळजवळ 8 वर्ष होतं. तर मी बघत होतो आणि त्या काळी डॉक्टर लोक पण कमी होते. म्हणजे 1955 म्हणा, त्या काळी माझे 8 वर्षाचं वय. आणि त्यांना ते हळूहळू काय लिव्हर फेल झाली. पण आम्हाला त्या काळी काही समजत नव्हतं की काय होतं आहे त्या वयात. तर मला वाटलं की ते डॉक्टर येत नाहीत, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत मधलं वाटण. तर मला वाटलं की मी पण डॉक्टर झालो तर ही परिस्थिती आली नसती. आणि दुसरं म्हणजे माझ्या आईला दमा होतं. आणि आपलं गाव म्हणजे जवळजवळ बैलूर म्हणून एक लहान गाव आहे कर्नाटकमध्ये. तिथे माझी आई जायची सुट्टी आणि तिला ते दमा यायचं. आणि आम्ही जवळजवळ 7 किलोमीटर पावसात चालत जायचो. आणि ते डॉक्टरला, एक डॉक्टर होता, तो पण चांगलं होतं, तो यायचा आमच्याबरोबर. आणि आता आम्ही ते इंजेक्शन, आता आम्ही घाबरतो, पण त्यांनी तो ॲड्रिनालिन म्हणून एक इंजेक्शन आहे, तो एक शॉट द्यायचं तर लगेच माझी आई बरी व्हायची. मग आम्हाला वाटलं की हा जादू करतो आहे की एक इंजेक्शन दिलं की बरी झाली माझी आई. पण आता म्हणजे त्याने तुमच्या मनात डॉक्टर बनण्याची इच्छा निर्माण केली आणि हे प्रोफेशन तुम्ही स्वीकारलं? नाही, इच्छा बघा, तेच त्या गोष्टीवर येतो. आता त्या काळी मला वाटलं की आता तुम्ही 5 किलोमीटर 8 किलोमीटर चालत जाणं पावसात, तेच मीच डॉक्टर झालं असतो
तर ते हा त्रास आला नसतं, मीच इंजेक्शन दिली असतं. आता मला वाटलं प्रत्येक माणसाला तसंच वाटते आणि मला ठाम हे झालं की मला डॉक्टरच व्हायला पाहिजे, लोकांची सेवा करायला पाहिजे, हा त्रास येऊ नये दुसऱ्यांना, असं मला वाटलं. त्यामुळे मी हा प्रोफेशन, हा व्यवसाय मी हे केलं, निवडला. निवडून घेतलं. बरं सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. मी लहान होतो आणि आमचे जे फॅमिली फिजिशियन होते तर तुमच्याच वयाचे असतील, खूप सिनियर होते, बुजुर्ग होते, वडीलधारे होते. त्यांच्या दरवाजावर एक बोर्ड लिहिलेला होता, आय ट्रीट ही क्युअर्स. तुम्हाला वाटतं का असं की नाही? माझा प्रश्न असा आहे सर की खरं आहे. सायन्स, अभ्यास, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याच्या पलीकडे एक शक्ती असते, याचा तुमचा विश्वास आहे? मी एक माझी उदाहरणं देतो. हां. मी बरेच वर्षापूर्वी, म्हणजे 45 वर्षापूर्वी बंगलोरला एक बोरिंग अँड लेडी कर्जन हॉस्पिटल म्हणून आहे, तिथे मी हाऊसमन होतो. आणि काय झालं की एक माणूस आलं, त्याचा हात उसाचं हँड मशीन, उसाचं हँड मशीन असते त्यात सापडलं होतं. तर मी कॅज्युअल्टीमध्ये होतो त्या काळी, रात्री जवळजवळ 8 वाजले होते. हा आला तर त्याचा हात बघून मला वाईट वाटलं. आता मी किती स्टिचेस म्हणजे किती टाके त्याला मारले मला आठवत नाही. मी बोललो हा बरं झालं तर उत्तम, आणि त्याला ड्रेसिंगसाठी पाठवलं. आणि 15 दिवसानंतर, काय 3 आठवड्यानंतर तो एक दिवस आला, मला म्हणतो की डॉक्टर मला ओळखता काय? मी बोललो नाही, मला काय येतं, रोज आता जवळजवळ त्या काळी 70-80 पेशंट येत होते कॅज्युअल्टीमध्ये, मी कसं ओळखणार? तो बोलत बघा तुम्ही माझं हात स्टिच केलं होतं, आता बघा हात, ते आता तुम्ही म्हणाले आय ट्रीट गॉड क्युअर्स, त्यांनी बरं केलं, मी नाही. मी त्याचं हे क्रेडिट घेतच नाही, त्याचं हे देवाचं. आज हात एकदम बरं झालं, म्हणजे आपल्या हातासारखंच झालं होतं. हे माझं क्रेडिट नाही, त्याचं क्रेडिट. आज तुमच्या निमित्ताने एक सिनियर मोस्ट एक डॉक्टर आमच्या समोर आहेत. मी तुम्हाला असा एक आज जे घडतंय त्या अनुषंगाने मी एक असा प्रश्न विचारतो की अलीकडेच एका डॉक्टरला मारहाण झाल्याची आपण हे केली, म्हणजे आपण कुठच्याही वादात वगैरे जायचं नाही. माझा त्या अनुषंगाने एक प्रश्न आहे, हे सगळं काय चाललंय? म्हणजे कोण चुकतंय? डॉक्टर चुकतायत, ही पिढी चुकते, या जनरेशनची चूक आहे की पूर्ण समाज व्हायलंट झालाय? काय आहे? बघा, खरंच मी सांगायचं म्हणजे माझ्या फादरली फिगर आहात म्हणून मी नाही, विचारतो. सांगतो. माझ्या अनुभवात तुम्ही पेशंटकडे चांगलं रीतीने वागलं आणि त्याला प्रेम दिलं, समजा तो पेशंटचं कोण त्याचे नातेवाईक ते वारले तरी तो रागवणार नाही. पण आता तुम्ही जा हॉस्पिटलमध्ये, मीच बघितलं आहे, तुम्हाला सांगायचं काय, तुम्ही पण जा, ते पेशंटकडे लक्ष देत नाहीत. ते डॉक्टर म्हणा, ते दुसरे वॉर्डमध्येच नसतात जवळजवळ. आता आपल्या काळी वॉर्डमध्ये डॉक्टर होते, हाऊसमन तिथे बसत होतं खुर्चीवर, आणि कोण बोलवायला आले लगेच जात होतं. आता तुम्ही जाऊन बघा, KEMमध्ये बघा, कुठल्याही सायनमध्ये जा, तर डॉक्टर ते खुर्चीवर नसतो, तो कुठे जातो काय मी. त्यामुळे पेशंटला राग येतो. डॉक्टर नसलं आणि पेशंट वारलं मग तो मारणारच, त्यात काही शंकाच नाही आहे. हो, खरंच आपल्या काळी डॉक्टरना इतकं रेस्पेक्ट होतं, इज्जत होती. त्याला कोण वारले तरी ते म्हणत होते डॉक्टरनी चांगलं त्याचे प्रयत्न केली, पण त्याचं नशीब होतं, असं म्हणत होते. हा भाग आहे आजचं आणि पूर्वीचं. हे मग एकंदरीत माझा अनुभव आहे. याच अनुषंगाने मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो की या म्हणजे डॉक्टर प्रोफेशनचं पूर्णपणे व्यावसायीकरण झालं, बरोबर आहे? मग ॲडमिशन घेण्यापासून पूर्ण प्रॅक्टिस करण्यापर्यंत. नाही, बघा काय आहे, 2-3 गोष्टी आहे. आता पेशंटची संख्या पण वाढत गेली तर डॉक्टर कमी, आणि हॉस्पिटल समजा KEM म्हणा, किती 1000 पेशंट येतात आणि डॉक्टर किती आहेत, किती डॉक्टर त्यांच्याकडे लक्ष देतील? त्यांचं पण मिस्टेक नाही आहे.
ते पण थकतात, त्यांना पण आराम लागतो. आता तुम्ही हाऊसमनला बघा, नाहीतर इंटर्नला बघा, त्यांना जवळजवळ 22-23 तास ड्युटी लागते. ते पण काय करणार, त्यांचं पण मिस्टेक नाही, ते पण थकतात. ते आम्ही दोन्ही भाग बघायला पाहिजे, एक साईड डॉक्टरांचं आणि एक साईड पेशंटचं. पण मला आपण जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारेन की एवढा मोठा स्पॅन आहे तुमचा 5 दशकांचा, ऑलमोस्ट 5 डिकेड्स, राईट? तर या काळामध्ये मग हे कसं बदलत गेलं? म्हणजे माझ्या लहानपणी डॉक्टरकडे जायचो तेव्हा ते एक लाल औषध बाटलीचं, आजार काही असून देत, त्याच्यावरती ती कागदाची पट्टी लावलेली, छाती तपासत, जीभ बघत आणि औषध देत असत. आता ते काही बघत नाहीत, आता ते फक्त ही टेस्ट करा, ती टेस्ट करा. काय बदललं आहे नक्की? म्हणजे डॉक्टर कॉन्शियस झाले जास्त, बघा मी लिगल प्रॉब्लेम किंवा नाही, ती ते भीती? चुकीचं आहे. बघा आता सर विलियम वॉसलर, आपले जे फादर ऑफ दी मेडिसिन, ते म्हणाले की हिस्ट्री इज एव्हरीथिंग, एक्झामिनेशन इज समथिंग अँड इन्व्हेस्टिगेशन्स आर नथिंग, असं सर विलियम वॉसलर म्हणाले त्या काळी. त्यामुळे एक व्यवस्थित पेशंटला काय होते, आम्ही त्याचं व्यवस्थित प्रश्न विचारता आणि त्याचं माहिती घेता. जवळजवळ 80% डायग्नोसिस तिथेच होते. आणि समजा थोडंसं घशात त्रास आहे, त्याला तुम्ही सांगा की त्याला गरम पाणी हे गुळणी वगैरे करा, आणि त्याला जास्त म्हणजे त्याला एकदम एक लाल झालं आहे घसा, तर त्याला पॅरासिटामॉल म्हणा, असं माइल्ड द्या. पण आता काय उठल्या त्या ठिकाणी तर आता एक अँटीबायोटिक द्या, मोठे मोठे, एक लहान नाही, एकदम ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक देतात. त्यामुळे एक तर पेशंटचं नुकसान तर होतोच, त्याचा आरोग्याचं पण नुकसान होतो आणि खिशाचं पण नुकसान होतं. मला वाटतं दोन्ही बाजूनी इनसिक्युरिटी फील होते, त्यामुळे हे सगळं आता अपरिहार्य आहे. सर खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे तुमचं ज्ञान एवढं आहे की तुमच्याबरोबर एक पूर्ण एपिसोड आपल्याला करता आला पाहिजे 2-2.5 तासाच्या मुलाखतीचा, जो आपल्या सगळ्यांनाच प्रेरक ठरेल. पण आपल्याला वेळेचं बंधन पाडलं पाहिजे. आपल्याला मी थँक्यू, आभारी आहे, आभारी. थँक्यू सर. आपण या पुढच्या सत्कार मूर्तींकडे वळूया. या पुढचे सत्कार मूर्ती आहेत आपले, तेही एक ज्येष्ठ सिनियर मोस्ट डॉक्टर आहेत, आदरणीय सुहास प्रभू सर. सर 2 मिनटं आपला परिचय करून देतो. आम्हाला पण इथे हवेच आहात. 2 मिनटं. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत, MBBS, MD, DCH, MNA, MS. ही इज नाऊ जस्ट 73 years old. पण त्यांचा उत्साह तुम्ही बघितला तर 73 म्हणजे 7वरती 3 की 3वरती 7 असा तुम्हाला प्रश्न पडेल. तर 1986 साली त्यांनी माहीमच्या PD हिंदुजा रुग्णालयातून ऑनररी कन्सल्टंट पेडिएट्रिशियन म्हणून सुरुवात केली. कालांतराने ते त्या विभागाचे HOD झाले. पुढे विदेशातून अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन आल्यावर त्यांनी भारतातलं पहिलं पेडियाट्रिक इन्फेक्शस डिसीजेस क्लिनिक स्थापन केलं. पुढे कुर्ला इथल्या भाभा म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऑनररी पेडिएट्रिशियन म्हणून 27 वर्ष सेवा बजावली. त्याच्या जोडीने DY पाटील मेडिकल कॉलेजला ते आपली सर्व्हिस देत होते. 2011 साली तिथे पेडियाट्रिक डिपार्टमेंटचे HOD म्हणून ते रिटायर झाले. बालरोग या विषयावर ते भारतभर लेक्चर्स देत असतात. 58 academic publications are on his name in various national and international journals. GSBS मेडिकल टेस्ट. सर याविषयी आपण थोडी अधिक माहिती पण द्यायची आपल्या बोलण्यातनं. या सेवाभावी संस्थेचे गेली 27 वर्ष ते अध्यक्ष आहेत. मला याची खरी आठवण करून दिली आपले सन्मित्र मंदार कानविंदे यांनी. मंदार कुठे बसलेत? मंदारने मुद्दाम मला याची दखल घ्यायला सांगितली की फार मोठी संस्था आणि या संस्थेने गेल्या 52 वर्षात 5 लाख रुग्णांना ट्रीट केलेलं आहे आतापर्यंत. प्रभू सर
प्रभू सर हे कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या पेडियाट्रिक कोविड-19 कृती दलाचे प्रमुख होते आणि त्याकरता त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे गौरवण्यात आलेलं आहे. त्याला थोड्या टाळ्या बाकी ठेवा, आपल्याला अजून भरपूर टाळ्या त्यांच्यासाठी वाजवाव्या लागणार आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. सर, आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं. मग चिंदावरकर सरांना विनंती करतो की त्यांनी काय हो सगळ्यात आधी ज्याचा मी उल्लेख केला, पेडियाट्रिक कोविड-19 कोरोना काळात तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. त्या टास्क फोर्सचे आपण प्रमुख होतात आणि त्यासाठी 2023मध्ये महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला गौरवण्यात आलेलं आहे. त्या अनुभवाबद्दल सांगा ना. कोविड जो काळ होता हे अगदी एखादं वाईट स्वप्न पडलेलं असतं, त्यातनं आपण पास होतो असं आपण ते स्वप्न बघितलेलं आहे. म्हणजे विश्वास बसत नाही की असे दिवस आपण पाहिलेले आहेत. तर तुमच्या आठवणी, तुमचे त्यावेळेचे अनुभव. पहिलं प्रथम उत्तर देण्याच्या आधी मी आभार मानतो मला इथे बोलवल्याबद्दल, हा सत्कार केल्याबद्दल. आणि ह्या निमित्ताने मला जाणवलं की एवढे सारस्वत संस्थे आहेत जे अनेक काम करत आहेत. तर मला ह्याच्याबद्दल एक गोष्ट बोलायची आहे. मला इथे येण्याच्या आधी माहीत नव्हतं एवढे संस्था आणि बरेच कामं करत असतील. इकडचे संस्थेचे मंडळी ना, किती लोकांना माहीत आहे की GSBS मेडिकल ट्रस्ट आहे, ज्याचं तुम्ही म्हणालात मी अध्यक्ष आहे 27 वर्षापासून. तर मला एक वाक्य सांगायचं आहे की सगळे सारस्वत जे संस्थे आहेत एकत्र येऊन आम्ही जर काम केलं तर आम्ही बरंच चांगलं काम करू शकणार. जसं चंदावरकर साहेब मगाशी म्हणाले, सगळ्या विषयात, सगळ्या व्यवसायात सारस्वत माणसं आहेत, तर एकत्र आम्ही आलो तर आम्ही बरंच काय करू शकणार. आता तुम्ही म्हणालात की 40 वर्ष मी कार्यरत आहे हिंदुजा हॉस्पिटलला. हिंदुजा हॉस्पिटल सिंधी लोकांची समाज आहे. मला जास्ती बोलायचं आहे की मी सारस्वत वर्तुळात काय काम केलं आहे त्याच्याबद्दल बोलायला मला जास्ती आनंद होईल. हां, त्याला तुमच्या प्रश्नावर येतो मी. हो, तो काळ वेगळाच होता, एवढा भयानक काळ होता, आम्ही सगळे घाबरलो होतो. आणि प्रॉब्लेम असा होता की रोगाचे काय लक्षणं काय आहेत, त्याचं कारण काय आहे, त्याच्यावर काय उपचार करावा हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि तुम्हाला माहीतच आहे केवटी माणसं गाळ झाली. तर अशा संदर्भात मला उद्धव साहेबांनी एक दिवशी फोन केला आणि म्हणाले, तुम्ही बालरोग तज्ज्ञ आहात आणि त्यांचा माझा जुना परिचय आहे. ती सगळी त्यांची मुलं, सगळे ठाकरेंची मुलं माझी पेशंट होती म्हणून तिथं संबंध होता. त्याने मला बोलवलं आणि म्हणाले ह्याचं नेतृत्व तुम्ही करायचं. तर मला ती मोठी जबाबदारी वाटली की मी कसं करू. पण ते म्हणाले नाही, तुम्ही जोडा, तुम्हाला हवं ती माणसं घ्या, अनेक विषयातले, कोण पॅथॉलॉजिस्ट, कोण मायक्रोबायोलॉजिस्ट, आणि हे काम करायला मला दिलं. आणि मला एक सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, आम्ही सगळे संस्थे आहोत, आम्ही काय म्हणतात NGO आहोत, आम्ही स्वतः काम करतो आहे. पण सरकारच्या एकजुटीत होऊन काम करणं हा वेगळाच अनुभव होता. सरकारचे यंत्र अनेक आहेत, सरकारचं पोच बरंच आहे, आणि त्यांच्यासोबत काम करून जे माझी पोच पोचली महाराष्ट्राच्या अख्ख्या प्रदेशाच्या कोपऱ्यापर्यंत, तो जमला नसता एकत्र केलं असतं. तर सारस्वत जे एकजूट असायला पाहिजे, एकत्र असायला पाहिजे, पण आम्ही एकमेकांच्या सोबतीने संगत काम करायला पाहिजे आणि सरकारशी मिळून काम करायला पाहिजे. तर नशिबाने मुलांवर कोविड-19चा जास्ती परिणाम झाला नाही, प्रौढांवर, वयस्कर लोकांवर जास्ती प्रमाण झाला. तर तसं बघितलं तर माझे कामं कमी होते,
मला काही जास्ती करावं लागलं नाही. तो टाळला आणि प्रॉब्लेम सुटला. पण ते दिवस आठवले तर तुम्हाला सगळ्यांना पण भीती वाटत असेल. तो काळ वेगळाच होता. आजच्या डॉक्टरला तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे तुमची जी जनरेशन आहे, जसं मी मगाशी विणेकर सरांना प्रश्न केला, तो काळ आणि हा काळ, काय प्रोफेशनमध्ये काय फरक पडला आहे? काळ आणि पूर्ण- त्याच्या जोडीनेच आपण GSBS बद्दल पण माहिती देणार आहात. हो, मी सांगणार आहे. हो. कारण आता मी त्याचा उल्लेख केला. काळ वेगळाच आहे तेव्हाचा आणि आत्ताचा. तुम्ही विनयकर सरांना विचारलं तुम्ही डॉक्टर कसे काय झालात, आणि त्यांनी बरंच उत्तर दिलं. तुम्ही मला विचारा, मी म्हणणार तो सांगा काळ ना. वेगळा होता. हां, पण सांगा. बाबा म्हणाले डॉक्टर व्हा म्हणून मी डॉक्टर झालो. माझे वडील डॉक्टर होते आणि खरं म्हणजे ते माझे आदर्शच आहेत. ते जनरल प्रॅक्टिशनर होते. विनयकरांना ओळख असेल, डॉक्टर VR प्रभू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा दवाखाना परळला आहे, अजून माझी बायको चालवते. मला त्याच्यावर अभिमान आहे. बाबाने 51 वर्ष काम केली आणि ते जसे करायचे एवढं समाजसेवा त्यांनी केली. मी काहीच नाही त्यांच्यासमोर. तेव्हा 1 रुपया 12 आणे किंवा 1.5 रुपयात औषधं द्यायचे. पेशंट म्हणाला चंदावरकर हे खरं आहे, माझ्याकडे पैसे नाहीत तर म्हणायचे नका देऊ. किती लोकांच्या घरी 3 मजले चढून जायचे वय झाल्यावर सुद्धा, आणि घरी होम व्हिजिट घ्यायचे. तो काळ कुठे आहे ना आताचे डॉक्टर कुठे? विनयकर सर बोलले आता डॉक्टर आता पहिलं रिपोर्ट मागतात मग औषध देतात, आणि पैशाचं तर ते बोललेत. आता झालं आहे काय की आत्ताच्या जमान्यात डॉक्टर आणि पेशंटचा जो संबंध जो नैतिक होता, अगदी जवळचा होता, तो बदलला आहे. ह्याच्यात आता साहेब कॉर्पोरेट घुसलेत. तुम्हाला माहीत आहेत सगळे मोठे हॉस्पिटल आहेत ते सगळे घुसलेत. ते डॉक्टरनाच सॅलरी देतात, पगार देतात, आणि ते वातावरणच वेगळं आहे. तुम्ही आता कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलला जा, तुम्हाला तर काही वेगळंच वाटेल. जे तुम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन जे जवळकी असायची, जे तुमचे नाडी तपासायचे, म्हणायचे, तुमच्या घराबद्दल 2 गोष्टी विचारायचे, ते कुठे आहे आता? हे नाही आहे, बदललं आहे. आणि तुम्ही जे मगाशी बोलला ते खरं आहे. असं जर तुम्ही वागलं पेशंटशी तर मी तुमच्यावर उलटणार असते. आता मी म्हणत नाही की ते डॉक्टरनं मारावं, पण जो विश्वास होता डॉक्टर आणि पेशंटच्यामध्ये तो गेला आहे. पण सर, तुमची एवढी मोठी कारकीर्द आहे. मी एक प्रश्न माझ्या मनात असा की हे एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत असा एखादा क्षण आला का कधी की आपण डॉक्टर झाल्याचं सार्थक वाटावं, हां बस याचसाठी मी डॉक्टर झालो, की कृतार्थ होण्याचा असा एखादा क्षण, फुलफिलमेंटचा क्षण, सॅटिस्फाईड होण्याचा क्षण? रोज भेटतो एखादा काय, रोज भेटतो. मी माझ्या परिवाराला माहीत आहे मी तसा जास्ती देवळात वगैरे जात नाही. तो का नाही जात तुम्ही? म्हणतं मी बालरोगतज्ञ आहे. माझ्याकडे जे मुलं येतात माझ्यासमोर असतात त्याच्यात माझा देवाचा चेहरा दिसतो. रोज भेटतो मला देव, मला रोज भेटतो माझ्या क्लिनिकमध्ये. देवळात जायची काय गरज आहे? तो मला जो आनंद आहे तो भेटतो, तो मला माझ्यासाठी खूप झालं. बरंच स्ट्रेसबद्दल बोलायचं राहिलंच की मी मगाशी म्हणालो बाबा म्हणाले डॉक्टर हो म्हणून, पण ही संस्था ज्याचा मी अध्यक्ष आता 27 वर्षापासून, ते माझ्या वडिलांनी सुरू केली होती. 1973 GSBS मेडिकल ट्रस्टची स्थापना झाली. माझे वडील त्याच्यातले 7पैकी एक ट्रस्टी होते, आणि मी 40 वर्ष हिंदुजा हॉस्पिटलला कार्यरत आहे. पण मी 44 वर्ष GSBS मेडिकल ट्रस्टला कार्यरत आहे, याचा मला जास्ती अभिमान आहे. हिंदुजा जॉईन होण्याच्या आधी 1982 पासून मी तिकडे आहे. पण आणि तिथे जे काम करण्यात मला जो आनंद भेटतो तो हिंदुजात भेटत नाही हो. आणि मला एक सांगायचं आहे की हे जे संस्था मी चालवतो त्याच्यात मला आनंद मिळतो 2 कारणासाठी. एक हे की हा GSBचा संस्था आहे, म्हणजे सारस्वतचा संस्था आहे. आणि जसं हिंदुजा हॉस्पिटल आहे, जैन क्लिनिक आहेत, अनेक प्रकारचे हॉस्पिटल आहेत, सारस्वतांचं का नसावा? मेडिकल ट्रस्ट का नसावा? हॉस्पिटलच असावा. आम्ही करून दाखवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता आपण सगळे कुठून आलात, म्हणजे आत्ताचं मी म्हणत नाही तुम्ही घरात नाही ते आलात, पण कोण रत्नागिरीतनं आलात, कोण गोव्यातनं आलं आहे. आमचं जन्मभूमी कुठेतरी आहे. मी तर कर्नाटकचं आहे, माझे वडील मूडबिद्रीचे आहेत, पण मुंबई आमची कर्मभूमी आहे. आणि कर्मभूमीने ज्याने आम्हाला एवढं सगळं दिलं आहे
त्याच्यासाठी काहीतरी करावं, इकडच्या समाजासाठी, इकडच्या सिटिझनसाठी काहीतरी करावं, आणि हे आम्ही करून दाखवलं पाहिजे GSB समाजातर्फे, असं माझी भावना आहे. खूप छान, म्हणजे उदात्त विचार आहेत आणि आमच्या पिढीला हे प्रेरक विचार आहेत. मी हां बोल. नाही, आणि मला वाटतं की जास्ती डॉक्टरने, जास्ती लोकांनी आमच्यासोबत भेटावं. आमचं GSB मेडिकल ट्रस्टबद्दल 2 शब्द बोलतो. तुम्ही म्हणणार स्वतःचं हे करतं आहे. मी जेव्हा घेतलं माझ्या ताब्यात 1999मध्ये, तेव्हा आमचं एकच सेंटर होतं दादरला. आता आमचे 5 सेंटर आहेत. आमच्याकडे 250 डॉक्टर आहेत, कार्यरत आहेत, 250 डॉक्टर. आणि जसं मगाशी बोलून गेले, दरवर्षी एक 3-4 लाख पेशंट आमच्याकडनं फायदा घेऊन जातात, अगदी कमी दरात. पण आम्ही क्वालिटीकडे पूर्ण लक्ष दिलं आहे. तुम्ही GSB मेडिकल ट्रस्टला येणार, तुमचं काम व्यवस्थित होईल ह्याची मी खात्री देतो, मी हमी देतो. कारण आम्ही डॉक्टर व्यवस्थित निवडतो, आमचे क्वालिटी कंट्रोल चांगले असतात आणि आमची दर कमी असतं. आमचं मोटो आहे क्वालिटी ट्रस्ट. क्वालिटी ट्रस्ट इज आवर मोटो. सो वी हॅव टू डू क्वालिटी अँड ॲट ट्रस्ट रेट्स. आणि काय बोलू मी ट्रस्टबद्दल? आमचे 5 सेंटर आहेत. एक तर इथेच आहे शीतला देवीच्या बाजूला, 2 दादरला आहेत, 1 धारावीला आहेत. माझी एक विनंती आहे, तुम्ही कधीतरी एकदा तरी येऊन बघा की सारस्वत लोक काय करू शकतात वैद्यकीय याच्यात. येऊन बघा. नक्कीच सर, मी म्हणत नाही तुम्ही पेशंट म्हणून या, तुम्ही आजारी पडू नये कैसे, बघायला या. पण एकदा बघायला या की काय काम आहे, आणि आमचा हातभार करता येईल कोणत्याही रीतीने तर प्लीज करा. थँक्यू. खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या प्रभू सरांसाठी. खूप धन्यवाद सर. यानंतर आपले पुढचे जे डॉक्टर आहेत, मी आपल्याला त्यांचा परिचय करून देतो. यापुढे आपण सन्मानित करणार आहोत माननीय डॉक्टर राजन प्रभू यांना. सर 2 मिनटं आपला परिचय करून देतो. MBBS MD सायकिएट्री, मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. प्रायव्हेट प्रॅक्टिसच्या माध्यमातून प्रभू सर गेली 42 वर्ष रुग्णसेवा करत आहेत. साधारणपणे मनाच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आणि हा विषय त्याला काय म्हणावं, टॅबू ह्या टायटलखाली तो येतो, मला कल्पना नाही सर, पण आपण त्याला नेहमी निग्लेक्ट करतो, अंडर एस्टिमेट करतो. पण सर्वात महत्त्वाचा विषय आहे, आणि अशा गोष्टीत प्रभू सर काम करत असतात. होली स्पिरिट हॉस्पिटलला सायकिएट्री डिपार्टमेंटचे हेड या नात्याने गेली 35 वर्ष प्रभू सर ऑनररी सर्व्हिस देत आहेत. GSBS मेडिकल सेंटर, ज्यांचा आपण आता उल्लेख केला, आणि दुसरी संस्था अल्कोहोलिक अनॉनिमस, या संस्थांशी ते प्रदीर्घ काळ सन्मानित आहेत. काही मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांसाठी ते स्तंभलेखन करतात. जास्त वेळ न घालवता मी प्रभू सरांना स्टेजवरती निमंत्रित करतो, आणि चंदावरकर सर, आपण त्यांना सन्मानित करायचे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे मानसिक आरोग्य हा विषय निग्लेक्टेड आहे, किंवा त्याला काय आपण म्हणावं की त्याला अंडर एस्टिमेट केलं जातं नेहमी. शारीरिक आरोग्य एवढंच, मानसिक आरोग्य, मी स्वतः काउन्सिलर आहे तेव्हा मी हे अधिक ठसठशीतपणे आपलं बोलणं झालेलंच आहे याच्यावर, आपण समजू शकतो. पण सामान्य लोकांच्या भाषेत मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे त्याला वेड्यांचा डॉक्टर समजलं जातं. म्हणजे अगदी आनंद नाडकर्णी सरांचा सुद्धा हाच अनुभव होता. तुमचं काय मत आहे याविषयी? मग आपण सहमत असाल काय? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय केलं, जखमेवर मीठ सोडलं, जखमेवर मीठ सोडलं.
आणि पहिलाच बॉल तुम्ही मार्शलचा यॉर्कर टाकला आहेत. तर एनिवे, मी ज्यावेळी MBBS झाल्यानंतर MD घेतलं, MDला सायकॅट्री घेतलं, तेव्हा अनेक लोक मला हेच म्हणाले की तू आता वेड्यांचा डॉक्टर होणार. आणि त्याच्यानंतर 10-15 वर्ष आम्ही हेच ऐकत आलो. तुम्ही आपल्या बोलण्यामध्ये आनंद नाडकर्णीचं नाव घेतलं. आनंद माझा क्लासमेट होता, क्लासमेट म्हणण्यापेक्षा बॅचमेट होता. मी समाजाला दोष देत नाही, कारण त्यावेळी समाजाचं प्रबोधन झालेलं नव्हतं. त्यांना माहीत नव्हतं सायकॅट्री म्हणजे काय, सायकॅट्रिस्ट म्हणजे काय. त्यामुळे त्यांच्याकडून हे असं बोलणं मी समजू शकतो, कारण त्यांच्या डोक्यामध्ये सायकॅट्रिक पेशंट म्हणजे असायलममध्ये असलेला, चेनने बांधलेला, ॲग्रेसिव्ह, व्हायलंट, हे त्यांच्या मनात होतं. त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड दॅट, म्हणजे आय हॅव नो ग्रजेस अगेन्स्ट दॅट. पण नंतर जसं समाजाचं प्रबोधन होत गेलं तसं माणसांना कळायला लागलं की सायकोलॉजी म्हणजे काय, सायकॅट्री म्हणजे काय, आणि सायकॅट्रिस्ट काय काम करतात. तर आता सायकॅट्रिस्टना जरा बरे दिवस आले आहेत, चांगलं चाललं आहे. लोक बोलवतात, लोक कौटुंबिक समारंभांना बोलवतात, पहिल्या पंक्ती जेवायला वाढतात, बरं चाललं आहे. म्हणजे मानसिक आरोग्याचं महत्त्व लोकांना पटू लागलंय. येस, नक्कीच. राईट. बरं, मला सांगा की मुळात डॉक्टर व्हायचं तुम्ही का निवडलं, आणि त्यातही सायकॅट्रिस्ट एवढे पर्याय उपलब्ध असताना तुम्ही ते का निवडलं? म्हणजे काय, जसं विणेकर सरांच्या मागे काहीतरी बॅकग्राऊंड होतं, त्यांच्या मागे काहीतरी बॅकग्राऊंड होतं की त्यांनी उद्युक्त केलं त्या पेशा स्वीकारायला, तर तुमचं काय? मी ज्यावेळी शाळेत होतो गोरेगावला राहायचो, आणि त्यावेळी तिकडे रामन राघव नावाचा एक खुनी होता, तिकडे त्या एरियामध्ये फिरत होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते. त्याला ज्यावेळी पकडलं त्यावेळी त्याची मानसिक चाचणी केली गेली, आणि ती केली सायकॅट्रीमधले अतिशय उच्च पदावर असलेले आपल्याच ज्ञातीचे डॉक्टर AP पाटकर यांनी. आणि त्यावेळी पाटकर सरांचं लेख वगैरे यायचे. मला ते उत्सुकता निर्माण झाली, कुतूहल निर्माण झालं की हे सायकॅट्री म्हणजे काय आहे. मग मी वाचन सुरू केलं. आमच्या घराच्या बाजूलाच वाचनालय होतं, तिकडून काही गोष्टी म्हणजे पुस्तकं वाचली. कुतूहल वाढत गेलं, पण आवड निर्माण झाली ही नंतर वपू काळे यांची पुस्तकं वाचून. कारण वपू काळेंच्या पुस्तकामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक कथेमध्ये एक मानसशास्त्रीय सत्य असतं. ते वाचून मला, बापूंची पुस्तकं वाचून मला त्या सायकॅट्रीची आवड निर्माण झाली. नंतर मी सायकॅट्री घेतलं, MBBS झाल्यानंतर MDला सायकॅट्री घेतलं. वर्तुळ कसं पूर्ण होतं हे तुम्हाला मी आज सांगतो की ज्यावेळी ज्यांचं नाव ऐकून मी सायकॅट्रीमध्ये मला उत्सुकता निर्माण झाली, तेच डॉक्टर AP पाटकर माझे MDला गाईड होते. आणि ज्या वपूंची पुस्तकं वाचून मला जास्ती आनंद वाटला, उत्सुकता वाटली, ते नंतर माझे मित्र झाले. आणि त्यांनी मी सांगितलेले जे काय म्हणतो त्याला केस हिस्ट्रीज होत्या, पेशंटचं नाव न घेता सांगितलेल्या केस हिस्ट्रीज, त्याच्यावर त्यांनी रंगमनाचे नावाचं एक पुस्तकही लिहिलं. वर्तुळ पूर्ण झालं. माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात. हो. लहान, वृद्ध, स्त्रिया, पुरुष, व्यावसायिक, गृहिणी, विद्यार्थी, यातल्या कुठच्या पेशंटला ट्रीट करणं, कन्व्हिन्स करणं सोपं असतं आणि कुठच्या पेशंटला ट्रीट करणं, कन्व्हिन्स करणं कठीण असतं, आणि काय, व्हॉट इज द रिझन? तुम्ही सायकॅट्रीचा प्रोसेस लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. कसं असतं, पेशंट आमच्याकडे ज्यावेळी येतो त्यावेळी 2 स्तरावरती कम्युनिकेशन सुरू होतं. 2 स्तरावरती कम्युनिकेशन सुरू होतं. एक व्हर्बल कम्युनिकेशन आणि दुसरं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे एकमेकाला जोखणं, एकमेकाच्या सबकॉन्शियसमध्ये जाणं किंवा आपल्या सबकॉन्शियसमधून त्याच्या सबकॉन्शियसशी कनेक्ट होणं. आणि होतं काय की आम्ही बघत असतो की पेशंट काय लपवतो आहे आणि पेशंट आमच्यातला माणूस शोधायचा प्रयत्न करत असतो.
त्याला पाहिजे असतं की हा समोरच्या सायकेट्रिस्टला माझी वेदना कळली आहे की नाही, आणि ती कळली असेल हे ज्यावेळी त्याला वाटतं त्यावेळी कनेक्ट निर्माण होतं. वी कनेक्ट विथ इच अदर. आणि ते झाल्यानंतर आणि विचारल्याप्रमाणे आम्हाला कन्व्हिन्स करायला लागत नाही, पेशंट आपोआप कन्व्हिन्स होतो. दे सरेंडर कम्प्लिटली टू द सकायट्रिस्ट. नाही खरंच एक याच अनुषंगाने मी आता बदलत्या काळाला धरून असा प्रश्न विचारतो. रोजचा पेपर उघडला किमान 4-5 आत्महत्यांच्या बातम्या असतात. डिप्रेशन, व्हायोलन्स, रोड रेजेसचं प्रमाण तर एवढं वाढलेलं आहे. काय या सगळ्याच्या मुळाशी काय म्हणजे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं आहे, आपली लाईफस्टाईल, ह्या जगाचा स्पीड, इंटरनेट, ए काय आहे नक्की याच्या मागे काय, आणि याच्यामध्ये हाऊ टू ओव्हरकम? बुद्धांनी काय What is your advice? सांगितलं, गौतम बुद्धांनी एक वाक्य सांगितलं. ते म्हणाले, तृष्णा ही आपल्या सगळ्या त्रासांचं मूळ आहे. मला असं वाटतं ह्या एका वाक्यामध्येच मी सगळं सांगून गेलो आहे की ती तृष्णा कमी केली पाहिजे, हाव कमी केली पाहिजे. कारण काय झालं आहे, ग्लोबलायझेशनमुळे आणि मीडियामुळे आपण जगाच्या समीप आलेलो आहोत. सगळं जग आपल्यासाठी ओपन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला कितीही आपल्याला कमवलं म्हणजे काय, आर्थिक कमवणं आणि आपल्या नाव कमावणं, ह्या सगळ्यामध्ये कितीही आपण कमवलं तरी आपल्याला ते कमीच वाटतं. मग गौतम बुद्धाने सांगितल्याप्रमाणे ती तृष्णा आपण जर कमी केली ना तर हे सगळं होणार नाही. एक शेवटचा प्रश्न टू कन्क्लूड ऑल दिस थिंग. कोविड काळाचा मगाशी उल्लेख झाला आणि असं अवलोकन आहे म्हणजे माझं स्वतःचं की कोविडच्या काळात किंवा त्यानंतर मानसिक प्रॉब्लेम बरेच वाढले आहेत. त्या काळातला किंवा त्याच्या आसपासचा किंवा तुमच्या पूर्ण करिअरमधला एखादा आठवणीत राहणारा प्रसंग तुमच्या आयुष्यातला, कारण आपण साधारण संज्ञा जी वापरली की वेड्यांचा डॉक्टर, अर्थात तुमचा संबंध लोकांच्या मनाशी येतो, लोक आपल्याकडे मन मोकळं करतात तुमच्याकडे. काय या संदर्भातला एखादा कायम आठवणीत राहिलेला एखादा प्रसंग? असे प्रसंग खूप आहेत, पण मला असं वाटतं ते सांगण्याच्या ऐवजी मी तुम्हाला एक वेगळी कथा सांगितलं तर चालेल का? एक वेगळी कथा सांगतो तुम्हाला. ही कथा माझ्या आयुष्यात घडलेली नाही आहे, ही सायकॅट्रीच्या आयुष्यात घडलेली आहे. लक्षात घ्या की पूर्वी मेडिसिन्स नव्हते. पहिलं मेडिसिन जे आलं ते 1951मध्ये लार्गॅक्टिल आलं, दॅट इज अँटीसायकॉटिक, आणि 1955मध्ये इमिप्रामिन आलं विच वॉज अँटी डिप्रेसन. पण त्याच्या आधी काय होतं, त्याच्या आधी पेशंटला असायलममध्ये ठेवलं जायचं आणि असायलममधून त्याचा प्राण गेल्यानंतरच बाहेर पडायचा. मध्ये 1937 साली इटालियन सायंटिस्ट बिनी अँड सर्लेटी त्यांनी काय केलं, त्यांनी इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी शोधून काढली. इलेक्ट्रिव्ह कन्व्हल्सिव्ह थेरपी दॅट मीन्स ECT, आणि पहिल्या पेशंटवरती ECT देण्यात आला. पहिल्या पेशंटवरती ECTचे 8 त्यांनी सिटिंग्स केले. पेशंट पूर्ण बरा झाला आणि असं ठरलं, डॉक्टरांच्या त्या पॅनलने ठरवलं की आता याला घरी पाठवायचं. पण घरी पाठवल्यानंतर परत रिचेकिंग करायला पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं 3 महिन्यांनी तू परत यायचं. पेशंट घरी गेला, पूर्ण बरा होऊन घरी गेला, 3 महिन्यांनी परत आला आणि 3 महिन्यांनी परत आल्यानंतर त्यांनी सगळं पुन्हा चेकिंग केलं. पेशंट वॉज ॲब्सोल्युटली फाईन, ॲब्सोल्युटली नॉर्मल. तर त्यांनी पेशंटला सांगितलं की तू आता नॉर्मल आहेस, तू आता घरी परत जा आणि आणखी 3 महिन्यांनी ये. गमतीची गोष्ट म्हणजे हा पठ्ठ्या घरी जायला तयार नाही. तो म्हणाला मला इथेच राहायचं आहे, मला असायलममध्येच राहायचं आहे. तर आधी डॉक्टरना शंका आली की हा खरंच बरा झाला आहे की नाही, कारण बाहेर जायला सांगतो आहे पण हा बाहेर जात नाही आहे, असायलममध्येच राहायचं म्हणतो आहे. पुन्हा त्यांचं चेकिंग झालं आणि त्यांना कळलं की हा आता एकदम चांगला आहे, याला काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे. मग त्याला विचारण्यात आलं, असं तू का म्हणतो आहेस, तुला असायलममध्ये का राहायचं आहे? त्याने जे उत्तर दिलं ना, आपल्या सगळ्यांसाठी आणि समाजासाठी एक आय ओपनर आहे. तो म्हणाला, अर्थात इंग्रजीत, तो म्हणाला, आय डोंट वॉन्ट टू गो होम बिकॉज द वर्ल्ड आउटसाइड इज मोर डेंजरस दॅन द असायलम. दिस इज इट.
तर आपण पेशंटकडे बघताना माझी एकच इच्छा आहे की पेशंटकडे बघताना त्यांना तुमची दया नको आहे. पेशंट हुशार आहेत, ते स्ट्रॉंग आहेत, ते सक्षम आहेत. तुम्ही वाचलं असेल की जॉन नॅस म्हणून एक स्किझोफ्रेनिक होता, त्याला गणिताचं नोबेल प्राईज मिळालं. सो दे आर क्लेवर ऑल्सो. त्यांना तुमचं फक्त काय करा की त्याच्या बाजूला उभं राहा आणि त्याला सांगा, आय अंडरस्टँड युअर पेन, मी आहे ना, एवढं सांगितलं तरी बास झालं. म्हणजे हे मी कशासाठी सांगतो आहे की इकडे येण्याचा उद्देश हा सन्मान घेणं हा होताच, पण थोडं तुम्हाला काहीतरी सांगावं की शो इमोशन्स टू देम. दे डोंट वॉन्ट सिम्पथी, दे वॉन्ट एम्पथी. तेवढं तुम्ही करा, एवढीच माझी इच्छा आहे. खूप छान डॉक्टर, खूप धन्यवाद. खरं म्हणजे सर्वच माणसं मी म्हटली, एवढी तुम्ही सगळी मोठी माणसं आहात की 10-15 मिनटं तुमच्याशी संवाद खूपच रुखरुख राहून जाणार आहे. पण आपण असं म्हणू की पुढच्या मोठ्या संवादाची पहिली स्टेप आहे आणि आपण पुन्हा असं काहीतरी करू की तुमचा आम्हाला प्रत्येकाशी मोठा संवाद साधता येईल. तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद सर. भेटत राहू. ठेवणार आहोत. 3 सत्कार मूर्तींचे परिचय अजून झालेले आहेत, त्यांना सन्मानित केलं आहे. याच्यानंतर पुढचा जो परिचय आहे तो आपण सर्वच ओळखता, अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे. अजून एक स्टेप मोठी पुढच्या फेब्रुवारी ते गाठणार आहेत. त्या मोठ्या व्यक्तीचं नाव आहे आमच्या सर्वांचेच आवडते, आम्हाला जोडले गेलेले असलेले CA मंगेश केंद्रे सर. 2 मिनटं. आपला परिचय, खरं म्हणजे परिचय खूप मोठा आहे, पण मी सध्या ते ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, दिस इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट अकाउंटिंग बॉडी, राईट सर. या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत आणि पुढच्या फेब्रुवारी ते त्या संस्थेचे अध्यक्ष बनणार आहेत. KMPS अँड असोसिएट्स या CA फर्मचे ते पार्टनर आहेत. अनेक लिस्टेड कंपन्यांच्या PSU कंपन्यांच्या संचालक मंडळावरती ते आहेत. इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती केली गेलेली आहे. मिस्टर केंद्रे इज वाईडली रेकग्नाइज फॉर इज डायनॅमिक अँड विजनरी लीडरशिप, ॲडॉप्टेबिलिटी अँड स्टेडफास्ट ऑप्टिमिझम. ICAIमध्ये गेल्या 2 दशकांहून अधिक काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांवर त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. अनेक महत्त्वाच्या फोरमवरती आणि TV चॅनेल्सवरती त्यांना डिबेटमध्ये बोलवलं जातं. आपण त्यांना पाहत असाल, सन्माननीय स्पीकर म्हणून ते अटेंड करतात. मी केंद्रे सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांना सन्मानित. अजून काही डॉक्टर्स बाकी आहेत, पण मी मगाशी जसं म्हटलं की तब्येत बिघडली की CAना डॉक्टरकडे जावं लागतं आणि तब्येत बिघडू नये म्हणून डॉक्टरना CAकडे जावं लागतं. सर मला एक सांगा, तुमचं काम म्हणजे अगदी स्ट्रेसचं काम असतं. ICAIशी तर म्हणजे या फील्डमध्ये 35 वर्षांचा अनुभव आहे तुमचा, एवढा प्रदीर्घ काळ. तुम्ही भारतभर, म्हणजे मला त्यांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी नुसती फोनवर बरं का सिद्धार्थ, किमान 5 वेळा तरी फोन मेसेज, हा मी करतो फोन, मग तुम्ही थांबा, मी हे सगळं असताना ही चेहऱ्यावरती बुद्धाची शांती, हा ग्लो, हे मंद हास्य कसं काय जपता ह्या स्ट्रेसमध्ये? मग आपण फॉर्मल बोलायला सुरुवात करू, पण हे गुपित पहिलं मला सांगा.
नाही, खरं तर स्ट्रेस वगैरे काही नाही आहे, ही आवड म्हणूनच गेलो आहे त्याच्यात. चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिस करताना अगदी ॲक्सिडेंटली मला या CA इन्स्टिट्यूटच्या कामामध्ये एंट्री घेतली. जसं आत्ता गुंजीकरांनी सांगितलं त्याप्रमाणे डेमोक्रॅटिक इलेक्शन असतं. इलेक्शनच्या काळात मात्र स्ट्रेस असतो, कारण जवळजवळ 2-1 लाख लोकांमधनं निवडून जायचं असतं आणि निवडून जाऊन देशभरातनं 32 चार्टर्ड अकाउंटंट निवडून जातात या बॉडीवरती आणि त्या 32मध्ये परत मतदान होतं दरवर्षी आणि त्याच्यात व्हाईस प्रेसिडेंट किंवा उपाध्यक्ष म्हणून निवडले जातात. तो स्ट्रेस सोडला तर बाकी तर आवडीने काम करतोय, त्यामुळे आवडीचा आनंद चेहऱ्यावर असतो. तो पॅशन इज युअर प्रोफेशन, समथिंग लाईक दॅट. नक्कीच, म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस स्वतःच्या प्रोफेशनपेक्षा आमच्या इन्स्टिट्यूटच्या कामामध्येच वेळ जास्ती जातो, रादर अख्खा वेळ जातो त्याच्यातच. आणि त्याची आवड आहे, लहानपणापासूनच सामाजिक कामाची आवड आहे असल्यामुळे हे एक प्रकारचं सामाजिक कामच आहे. त्यामुळे आवडीचं काम असल्यानंतर स्ट्रेस येण्याची काय आवश्यकता नसते. सामाजिक आपला परिचय तर किमान 20 वर्षांचा तरी आहे. मंगेश केंद्रे हे नाव आमच्या सारस्वत समाजातल्या कार्यकर्त्यांना. हे सामाजिक कार्याची आवड कशी काय अंगात मिळली? म्हणजे पहिल्यापासूनच आहे, घरचं काही बॅकग्राऊंड होतं आई वडिलांचं? नाही, वडील बसलेत समोर, डॉक्टर केंद्रे. मला वाटतं प्रभूसाहेबांना कदाचित तुमच्या वडिलांना ते ओळखत असतील. थोडा हात वरती करून दाखवा ना, म्हणजे यार प्रभू मला वाटतं पगळला. लोकांना कळू देत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अनेक कामगार संघटनांच्यावर त्यांनी नेतृत्व केलं, त्यामुळे घरात हे सगळं वातावरण लहानपणापासून होतं. मी पण विद्यार्थी परिषद वगैरे अशा कामात होतोच. चार्टर्ड अकाउंटन्सीकडे गेल्यानंतर त्याचा संपर्क थोडा तुटला होता, म्हणजे पण काही गोष्टी आपण करतच असतो सामाजिक कामं. ते काय सगळ्या गोष्टी आता इथे सांगण्यासारख्या नाहीत, म्हणजे वेळ जाईल खूप. पण असं करता करता अचानकपणे असे काही प्रसंग निर्माण झाले की मला अक्षरशः आमच्या सहकाऱ्यांनी त्या CA इन्स्टिट्यूटच्या कामामध्ये किंवा इलेक्शनमध्ये ढकललो गेलो मी अक्षरशः. आणि पहिल्या प्रयत्नात पडलो, पण नंतर निवडून आलो. आणि मग हे काम प्रोफेशनशी निगडीत आहे, त्याच वेळेला इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इवन सोशली कनेक्टेड पण काही कामं आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे अनेक कंगोरे आहेत त्याला, म्हणजे प्रोफेशनशी निगडीत असून देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही काम करता. आमची इन्स्टिट्यूट त्यात फार महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे प्लस काही सोशल कामं, CSR कामं ती पण आम्ही करत असतो. मी त्याचकडे येतोय. माझा पुढचा प्रश्न की ICAI म्हणजे कदाचित याशी रिलेटेड जी लोकांना आहेत त्यांना माहिती नसेल की अध्यक्ष होणं हे फार मोठं जबाबदारीचं आणि खूप मोठं सन्मानाचंही तेवढंच पद आहे. आणि ICAIच्या भावी अध्यक्षांची ॲडव्हान्समध्ये मुलाखत घेण्याचा योग मला येतोय, माझा सन्मान आहे. तर त्या अनुषंगाने मग हे रेकॉर्डला राहील उद्या, त्या अनुषंगाने मी एक प्रश्न आपल्याला विचारतो की आपलं जे ICAI प्लस यू आर इंडिपेंडंट डायरेक्टर ऑन व्हेरियस कंपनीज, याच्याशी रिलेटेड काही आम्हाला थोडे अनुभव सांगा किंवा थोडी माहिती द्या. इंडिपेंडंट डायरेक्टरशी निगडीत अनुभव म्हणजे माझ्याच प्रोफेशनचा मला खूप त्यात फायदा होतो. मला वाटतं आम्ही असेलच इथे, तर आम्ही दोघंही एका कंपनीवरती डायरेक्टर होतो. त्याच्या आधी पण मी एका कंपनीवरती डायरेक्टर होतो. तर त्या प्रोफेशनशी निगडीत काम असतं, त्यामुळे त्या कंपनीची इंडिपेंडंटली, आपण डायरेक्ट शेअर होल्डर नसतो, त्यामुळे इंडिपेंडंटली त्या कंपनीची जी फायनान्शियल हेल्थ असते, म्हणजे आम्ही म्हणून आम्हाला नेहमी CA लोकांना फायनान्शियल डॉक्टर म्हणतात. तर ती फायनान्शियल हेल्थ आपण इंडिपेंडंटली बघणं, कारण आम्ही कुठेही त्याच्यात इन्व्हॉल्व नसतो. त्यामुळे त्या कंपनीचा व्यवस्थितपणे आपल्याला काही जरी क्षेत्र माहीत नसलं तरी पण त्या क्षेत्राचा पण अभ्यास करून त्याच्याशी फायनान्स निगडीत कामांचा अभ्यास करून त्यांना सल्ले देणं आणि त्यांच्या इनडायरेक्टली आपण त्याच्या प्रगतीला हातभार लावणं हे त्यात असतं. CA इन्स्टिट्यूटचं काम हे पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे आमचं खूप टेक्निकल सांगत नाही मी, पण आमच्या प्रोफेशनशी निगडीत काही पॉलिसीज ज्या फक्त भारताशी नाही, नेशन वाईड नाही, इंटरनॅशनल पण असतात, त्या प्रस्थापित करणं. त्याप्रमाणे चार्टर्ड अकाउंटन्सीचा करिक्युलम असतो, तो करिक्युलमच्या बाबतीतल्या गोष्टी असतात, एक्झामिनेशन्स असतात. प्लस एक थोडंसं अप्रिय काम आहे, म्हणजे आम्ही आमच्या प्रोफेशनला रेग्युलेट पण करतो. डिसिप्लिनरी मेकॅनिझम जो असतो, म्हणजे त्याला क्वासी ज्युडिशियल मेकॅनिझम म्हणतात, ते जज म्हणून पण आम्ही बसतो. चार्टर्ड अकाउंटंटनी काही चुका केल्या तर त्यांच्या केसेस ऐकणं आणि त्याच्यावरती निकाल देणं. तर आणि प्लस त्या व्यतिरिक्त CA इन्स्टिट्यूट अनेक सामाजिक कामामध्ये
फायनान्स निगडीत आहेत, पण ते म्हणजे फायनान्शियल लिटरसी ड्राईव्ह असेल किंवा लोकांच्या अनेक फायनान्शियल गरजा असतील, MSMEच्या गरजा असतील, अशा छोट्या छोट्या उद्योगाशी निगडीत, फायनान्सशी निगडीत गरजा असतील, त्या बाबतीत CA इन्स्टिट्यूट जरी आमच्या प्रोफेशनला डायरेक्टली कनेक्टेड नसेल तरी हे समाजाशी निगडीत कामं आम्ही करत असतो. त्यामुळे ही दोन्ही कामं वेगळी आहेत. म्हणजे इथे कम्प्लिटली प्रोफेशनल काम आहे आणि इथे जे आहे ते थोडंसं लिडरशिप पण म्हणायला हरकत नाही, थोडंसं सामाजिक पण म्हणायला हरकत नाही, थोडं प्रोफेशनल पण म्हणायला हरकत नाही, थोडंसं एज्युकेशनशी रिलेटेड पण म्हणायला हरकत नाही, असं सर्व एकत्रित असलेलं काम आहे हे. नाऊ लेट अस कम बॅक टू युअर प्रोफेशनल वर्क. म्हणजे तुमचं जे काम आहे इट इज रिलेटेड टू ऑडिट, इट इज रिलेटेड टू इन्कम टॅक्स, इट इज रिलेटेड टू एनी ब्रँच ऑफ फायनान्स. एक डिजिट चुकली तर कुठच्या कुठे अनर्थ घडू शकतो. अशा वेळी ॲक्युरसी इज मोस्ट इम्पॉर्टंट. करेक्ट. सेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. करेक्ट. आणि कामाची डेडलाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट. बरोबर. हे सगळं कसं काय तुम्ही सांभाळता किंवा तुमच्या येणाऱ्या जनरेशनना कसं सांभाळायला सांगाल? नाही, खरं सांगायचं तर म्हणजे आजच्या घडीला मी काहीच सांभाळत नाही, माझे सगळे पार्टनर्स सांभाळतात. पण ॲडवाईस तुमचा? हां, म्हणजे प्रॅक्टिस जी आहे ती मी जवळजवळ 35 वर्ष, म्हणजे आता गेले 4-1 वर्ष सोडलं तर मी रेग्युलर ऑफिसला माझं जाणं असायचंच. डेडलाईन हा खूप खरं म्हणजे त्रासदायक प्रकार आहे आम्हाला, कारण सगळेच क्लायंट हे शेवटच्या काही दिवसांमध्ये येतात. आमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरा किंवा आणि काही रिटर्न्स असतील ते, किंवा ऑडिट्स असतील. तर सरांना पण माहिती आहे ऑडिट्स, वी हॅव ऑल्सो बीन अन ऑडिटर ऑफ अ व्हेरी बिग बँक्स ऑल्सो. तर ते जे त्या वेळेला ॲन्युअल जनरल मीटिंगच्या आधी, ठराविक बोर्ड मीटिंगच्या आधी रिपोर्ट देणं, बेसिकली याच्यामध्ये एक एक्सपर्टीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला खूप त्याच्यात खोलात जाऊन त्याचे एक्सपर्टीज किंवा माहिती घ्यायला लागते. आणि टॅक्सच्या बाबतीत म्हणायला गेलं तर खूप प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. तुमचं ऑफिस स्ट्रक्चर जर काय असेल, ते स्ट्रक्चर व्यवस्थित ठेवलं असेल तर ते त्या वेळेला क्लायंटना व्यवस्थित सांगणं आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन तयार करणं, तर स्ट्रेस मॅनेजमेंट करायला लागतं. तरीही शेवटच्या काही दिवसांमध्ये खूप स्ट्रेस येतातच, त्याला काही इलाज नसतो. पण ते आता आज चार्टर्ड अकाउंटंट मला वाटतं एकच सिद्धार्थ आहे, म्हणजे प्रॅक्टिसमधला म्हणतोय मी, त्यामुळे त्याला पण माहिती आहे की आम्हाला हे सगळं आता अंगवळणी पडलेलं आहे. म्हणजे काही दिवस जे असतात ते आमचे मरणाचे दिवस असतात, त्याला कोणी टाळू शकत नाही कितीही प्लॅनिंग केलं तरी. पण प्लॅन करून व्यवस्थितपणे वर्क अलोकेशन, ह्याला ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन स्किल्स आणि या सगळ्या असतात, ते तुम्ही केलं. आणि प्लस नॉलेज पाहिजेच कुठच्याही गोष्टीचं, काय घ्यायचं क्लायंटकडनं एक्झॅक्टली ते जर का माहिती असेल तर तेवढं घेऊन आपण प्लॅनिंग केलं तर तो स्ट्रेस कमी होतो, जात कधीच नाही तो शेवटच्या क्षणाचा. बिफोर कन्क्लुडिंग दिस सेशन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला मला आवडेल. प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही आहात, कस्टमरचा विश्वास जिंकणं आणि तो कायम अबाधित ठेवणं हे किती महत्त्वाचं असतं? म्हणजे काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? नाही, खूप महत्त्वाचं असतं. कारण म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की एस्पेशली चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिसमध्ये, कारण आम्ही डॉक्टरांसारखे पैसे मागू शकत नाही. आम्हाला दिले तर ठीक आहे, कारण वर्षाने पैसे मिळतात. हे आमच्या प्रोफेशनचं थोडंसं ज्याला म्हणेन ना दुर्दैव आहे असं, की बऱ्याचशा वेळेला की लोकांना वाटतं की हे नाहक असलेला त्रास आहे आम्हाला. म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरणं, GST रिटर्न भरणं, ऑडिट करून घेणं, हे आम्हाला सांगितलं कोणतरी म्हणून आम्ही करतोय, आमची गरज म्हणून करत नाही आहोत आम्ही. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये अतिशय काय म्हणतात त्याला, क्लायंट टिकवणं ही तारेवरची कसरत असते खरं सांगायचं तर. त्यामुळे आपण अतिशय चांगल्यातली चांगली सर्व्हिस देऊन पण क्लायंट कधीतरी जाऊ शकतो, हे प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंट मनात धरून असतो की आज हा आहे उद्या असेल याची गॅरंटी नाही. पैसे मी वाढवून मागितले तर तो कदाचित पुढच्या वर्षी येणार पण नाही, अशी परिस्थिती असते आम्हाला. पण तरी पण सर्व्हिस ऑफकोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर का आपण सर्व्हिस चांगली देत असू तर बहुतेक वेळा क्लायंट जात नाहीत. काही वेळेला मी म्हटलं तसं की पैसे जास्ती मागितल्यानंतर मग क्लायंटना ती सर्व्हिस जी आपण इतर वेळी चांगली वाटत असते ती चांगली वाटेनाशी होते, मग त्याला काही इलाज नसतो त्याला. पण तो एक बॅलन्स ठेवायला लागतो की बाबा किती मागावे आणि किती वेळ टिकवायचं आहे आपल्याला. पण जनरली जसं म्हणतात ना की चार्टर्ड अकाउंटंटकडे पण क्लायंट, ट्रेडिशनल जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांच्याकडे जे क्लायंट येतात ते टिकतात बऱ्यापैकी. आपण मंगेश सरांना तुम्ही पुढच्या इनिंगसाठी ते फेब्रुवारी 2027 पासून अध्यक्ष बनणार आहेत, प्रेसिडेंट ऑफ बिगेस्ट अकाउंट रिलेटेड बॉडी ऑफ द वर्ल्ड. आपण शुभेच्छा देऊया. खूप धन्यवाद. मी
सारस्वत हितवर्धक मंडळाशी पण आणि चेंबरशी पण संबंधित असल्यामुळे मला काय असं वेगळा विशेष अपेक्षा नव्हती, पण सिद्धार्थ खूपच मागे लागला म्हणून आलो. आणि तुम्ही एक प्रश्न विचारलात, मला पण त्याची अपेक्षा होती, पण त्याचं उत्तर देतो फक्त मी. तुम्ही एक क्षेत्र का निवडलं? कारण इतर डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या वडिलांकडे बघून, मी पण वडिलांकडे बघितलं, ते डॉक्टर आहेत म्हणून मला करायचं नव्हतं खरं सांगायचं तर. थँक्यू. आपले अजून 2 सत्कार बाकी आहेत. या 6 एकूण माणसांच्या ज्येष्ठ मंडळींच्या या मालिकेतली अजून 2 मोठी नावं बाकी आहेत. त्यापैकी पुढचं एक सन्माननीय नाव आहे डॉक्टर अभय दळवी, MBBS MD जनरल सर्जरी. 48 वर्षांचा अध्यापन क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव मेडिकल फील्ड, 46 वर्षांचा क्लिनिकल एक्सपिरियन्स. दळवी सरांनी ग्लेन ईगल्स हॉस्पिटल परेल आणि ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे प्रायव्हेट प्रॅक्टिस केलेली आहे. 53हून अधिक पब्लिकेशन्स त्यांच्या नावावर आहेत, नॅशनल आणि इंटरनॅशनल. 1000हून अधिक प्रेझेंटेशन्स दिलेले आहेत, व्हेरियस वर्कशॉप्स. He has held various positions, let me tell you. Association of Surgeons of India, त्याचे ते प्रेसिडेंट होते. इंडियन असोसिएशन ऑफ गॅट्रोइंटेस्टिनल एंडोसर्जन्स, त्याचे ते प्रेसिडेंट होते. महाराष्ट्र स्टेट चॅप्टर ऑफ ASIचे ते प्रेसिडेंट होते. अनेक, खरं म्हणजे त्यांचा बायोडाटा एवढा मोठा आहे की त्यातलं काय नेमकं घेऊ ते मला प्लीज या सर. अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात. प्लीज गिव्ह हिम अ बिग हँड. सर मी इतरांना, तुम्ही मला प्रश्न विचारायच्या आधी 36 वर्ष आय वॉज अ टीचर ॲट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल. आय रिटायर्ड इन 2021 आफ्टर ॲज अ प्रोफेसर ऑफ सर्जरी, ॲज वेल ॲज आय वॉज असोसिएटेड. म्हणजे ही प्रायव्हेट प्रॅक्टिस वगैरे जाऊन दे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. I have taught and generated students. जवळ आता विचार. इतरांना विचारला त्याच अनुषंगाने जाणारा पण थोडा वेगळा प्रश्न. तुम्ही डॉक्टर व्हायचं ठरवलं, ते ठरवून डॉक्टर झालात की आई वडील कोणाच्या आग्रहाखातर डॉक्टर झालात की काय योगायोगाने, काय नक्की असं? हां, कट रचला, आई वडिलांनी कट रचला. लहान असताना त्यांनी मला जवळ पकडा. पैसे नसताना सुद्धा बऱ्याच गोष्टी दिल्या. टेक्निकल शाळेत होतो, तिकडनं काढला आणि इंग्लिश शाळेत टाकला. रिझन्स गिवन टू मी वेर डिफरंट अँड आय वॉज टू स्मॉल. आय मे बी स्पीकिंग इन इंग्लिश अ लिटल मोर दॅन मराठी बिकॉज आय एम मॅरिड टू अ गुजराती. सो it's going to happen that way, that only I don't know to speak in Gujarati, but I understand. Anyway, inter science la पोचल्यानंतर I was forced. That is the first time my mother said, your father tried to become a doctor, could not become a doctor. Entire family of Dalvi do not have a doctor. So it is my request to you that you should become a doctor. I agreed. Same year, I appeared for IIT entrance and I had got very good rank, 312. I would have easily walked into Mumbai, but ultimately I had to follow. So little bit of pressure, tactic. My parents were very intelligent. So the son. My son is even more intelligent. Both of us are doctors, me and my wife. He chose engineering, has gone away. सर एक थोडा वेगळा प्रश्न. मी तुमची क्लिनिकल प्रॅक्टिस प्रदीर्घ आहे. अकॅडमिक फील्डमध्ये याच्याशी रिलेटेड, मेडिकल रिलेटेड, याच्याशी रिलेटेड एक महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो की रोज
नवीन नवीन रोग डिस्कवर होत आहेत. म्हणजे आम्ही आमच्या लहानपणी कोविड ऐकला नव्हता, इबोला ऐकला नव्हता, आणि नवीन नवीन शोध लागत आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट. हे सगळं अगोदर होतं की आपल्याला माहिती नव्हतं की आताच डिस्कवर झालं आहे? काय त्याच्यावर सांगा. म्हणजे तुमचा अकॅडमिक अनुभव त्याच्याशी धरून मी विचारतोय. मी सांगतो, शोध लागण्यापेक्षा, बिकॉज वी आर अंडरस्टँडिंग सायन्स, वी आर डिफरन्शिएटिंग ए फ्रॉम बी. द बेसिक स्ट्रक्चर इज द सेम, but then we are classifying it differently, and that is how we start treating differently. Fortunately, I had excellent teachers. I think sir has enumerated that history taking and examination. आमच्या वेळेला सोनोग्राफी वगैरे काही नव्हती. पेशंट बरोबर बसायचं, अर्धा तास बसायचं, ॲट द एंड ऑफ विच इवन I learned that patient will give you the diagnosis. The whole thing is reversed now with expansion of knowledge. That's all I can say. बरं, मग अशी त्यांना विचारला तोच प्रश्न विचारेन. या एवढ्या मोठ्या तुमच्या प्रदीर्घ प्रवासातला एखादा अनुभव सांगा पेशंटचा. तुम्हाला अंतर्मुख, तो बरा असेल वाईट असेल, एखादा अनुभव असा. पहिलं वाईट सांगतो. दोन्ही सांगा. माझी जनरल सर्जरी शिकायची सुरुवात होती 1984. मार्चमध्ये मी सुरुवात केली, साधारण जून महिना होता. एक पेशंट काहीतरी पोटदुखीमुळे आली होती, सिनियर्सनी ऑपरेट केलं, थोडं कॉम्प्लिकेशन झालं आणि तो पेशंट माझ्या हातात मेला. वी कुड नॉट सेव्ह हर. These sort of memories can bring your moral down, and we may have to go to him for treatment, or it teaches you to come out of it and see that these things don't happen again. This is the bad part. Good part I learned from my junior. मी इम्पॉर्टंट एमर्जन्सी करत होतो आणि एक पेशंट आला, बरोबर वाटत नव्हता. त्यावेळेला ICU नव्हते, पेशंटला वॉर्डात पाठवला. हा ज्युनियरला कळलं की आय एम अपसेट. हा गेला वरती, पेशंटला पूर्णपणे तपासला. आय हॅड मिस्ड. ह्या मांडीत भरपूर पस झाला होता, तो त्याने ड्रेन केला. 1500 cc पस काढला आणि खाली येऊन घाबरत घाबरत मला सांगितलं. मला त्या दिवशी कळलं की ज्युनियर्ससुद्धा तुम्हाला शिकवू शकतात आणि त्यांचं ऐकायचं. दिस इज वॉट आय हॅव बीन ॲक्च्युली टेलिंग these people whenever I go for lectures, that please do not ignore juniors. Sometimes they tell you which is wise and you got to listen to them. चूक झाल्यानंतर मग हे करण्यापेक्षा आधीच ऐकलं. आता आम्ही ऑपरेशनं करतो, बऱ्याच वेळा आम्ही दुर्बिणीने ऑपरेशनं करतो. दुर्बिणी म्हणजे टी व्हीवर बघायचं, सगळेच बघत असतात. नॉर्मल ओपन करून करत असताना आपल्या हात जातात, कोणाला कळत नाही काय चाललं आहे ते. पण जेव्हा टी व्हीवर बघत असतं तेव्हा एखादा ॲनेस्थेटिस्ट म्हणजे भूल देणारा डॉक्टरसुद्धा सांगू शकतोस, अभय दिस इज नॉट प्रॉपर, समथिंग इज रॉंग. यू गॉट टू लिसन टू देम. यू डू नॉट से अरे सोड, मला माहिती आहे काय करायचं. दॅट इज वॉट यू लर्न. शेवटचा प्रश्न बिफोर वी कन्क्लूड दिस सेशन. सगळी चाकं उलटी फिरवता येतात, पण कालचक्र कधी उलटं फिरवता येत नाही. समजा काळाचं चाक उलटं फिरवण्याची संधी आपल्याला मिळाली आणि गतकाळात जाता आलं, तर कोणता एखादा असा निर्णय जो तुम्ही बदलू शकाल? काय बदलायला आवडेल? म्हणजे अगदी डॉक्टर होण्याच्या निर्णयापासून इथपर्यंत निर्णय. फार ट्रिकी प्रश्न आहे. लग्नाची बायको हीच असावी हा माझा नाही, तो बदलणार नाही. बाकी काही विचारा, काहीही बदलायला तयार आहे, बायको सोडणार नाही. सर, वटपौर्णिमा जवळ येते, पुढचे 7 जन्म आपल्याला हीच बायको लाभो
अशी मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. धन्यवाद. आपला कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि शेवटचे आपले सत्कारमूर्ती आहेत. लास्ट बट नॉट द लिस्ट डॉक्टर मंदार नाडकर्णी, MBBS, MD, DNB. सध्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट ऑन्कॉलॉजी विभागाचे ते ग्रुप डिरेक्टर आहेत. 23 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ही वॉज इन्व्हायटेड फॅकल्टी फॉर द ब्रेस्ट हेल्थ ग्लोबल इनिशिएटिव्ह वॉशिंग्टन ॲज अन इंडिव्हिज्युअल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया. In 2007, he coordinated the Indian panel for WHO, right? For development of guidelines for treatment of breast cancers in India. Over 21 publications, national and international, on his name. So, may I invite you, Mr. Mandar, to come on stage, sir. आपल्या या सेशनचा शेवट एका चांगल्या यंग डायनॅमिक आणि गोड माणसाच्या त्याच्याद्वारे करायची आपल्याला संधी मिळते. आणि मी जेव्हा त्यांना संपर्क करायला गेलो या निमित्ताने, रात्री 8 वाजता भेटूया, मी फोन लावला, फोन ब्लँक. मी तुम्हाला मेसेज करतो का फोन करतो, मी वाट बघून फोन, असं मला वाटतं 4 मी येतोय तिथे, मी तिथे येतोय. नक्कीच तुम्ही बिझी असणार, पण वहिनीसुद्धा मला सोबत दिसत आहेत. घर आणि व्यवसाय एवढ्या यंग एजमध्ये संतुलन कसं काय सांभाळता तुम्ही? एवढे बिझी तुम्ही आहात मी बघतोय साहजिकच. आणि तुम्ही एका कोकिलाबेन अंबानी सारख्या एका मोठ्या हॉस्पिटलशी असोसिएटेड आहात. काय नेमकं आहे, संतुलन कसं सांभाळता? वेल मी बिझी आहे, ती सुद्धा बिझीच आहे. शी इज ऑल्सो डॉक्टर? Yes, she's a doctor. She's an anesthetist. So she's an anesthetist. So she works in Raheja, Bridge Candy आणि कमाला हॉस्पिटल. सो आम्ही दोघंही बिझी असतो. त्यामुळे सर म्हणाले तसे एका डॉक्टरने डॉक्टरशीच लग्न करावं, बिकॉज ओनली अ डॉक्टर विल अंडरस्टँड की बाबा हा मनुष्य जर बिझी आहे तर व्हॉट दॅट मीन्स, बिकॉज अदरवाईज इट मे लीड टू इनकम्पॅटेबिलिटी. बरोबर, एकमेकांना समजून घेऊ शकता. हां, आणि पण आता सॅटर्डे मी हाफ डे, आता लास्ट फ्यू इयर्स द हॉस्पिटल हॅज परमिटेड मी, बट रेस्ट ऑफ द डेज मी सकाळी 7ला जातो तर रात्री 8ला येतो. बट सॅटर्डेज आय लिव्ह बाय 2 o'clock अँड आय एम होम बाय 3. आणि मग संडेजला राऊंडला गेलो तर सो सॅटर्डे अँड संडे इज इनफ टाईम फॉर द फॅमिली. मुलं अमेरिकेत, सो जस्ट द 2 of us. मुलं किती मोठी आहेत तुमची? 22 आणि 18. माय गुडनेस, मी यांना फार फार 35 वगैरे समजत होतो. नाही, मी 53 आहे. हां, बापरे, टाळ्या नाही वाजवणार? तुमच्या प्रोफेशनशी रिलेटेड एक प्रश्न मला विचारायला आवडेल. ऑन्कॉलॉजी आणि कॅन्सर ह्याच्यात काय फरक आहे? सेम. नाही, मग त्याला ऑन्कॉलॉजी टर्म का वापरतात? Oncology is a Latin derived term. Pardon? Is a Latin derived term. Latin. It is the study of cancers. Logy of onco. Onco is cancer. Same. They are one and the giving same. treatment For on cancer. You are giving treatment. So basically, or you are doing diagnosis, something like that. So basically कसं आहे की मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल ट्रेंड आहे आणि मी तिकडे 11 वर्ष काढली आणि गेली 17.5 वर्ष आय एम इन कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल. सुरुवातीला MS झाल्यानंतर आम्ही सगळं कॅन्सर शिकतो टाटा मेमोरियल हॉस्पिटलला.
आणि माझं मुळातलं ट्रेनिंग ॲक्च्युली होतं जी आय कॅन्सर्समध्ये. माझ्या फेलोशिप जी आय कॅन्सरमध्ये होत्या. जी आय म्हणजे पोटाचे कॅन्सर्स. ओके. आणि त्यावेळेला तिकडचे जे डिरेक्टर होते डॉक्टर राजन बडवे, व्हेरी फेमस मॅन इन हिज ओन राईट अँड माय मेंटॉर अँड द पर्सन आय लुक अप टू इन लाईफ, त्यांना फॉर सम रिझन मी त्या हॉस्पिटलमध्ये हवा होतो. सो मी त्यांना म्हटलं सर पण जी आयची पोस्ट नाही आहे. तर ते मला बोलले एक काम कर, तू माझ्याबरोबर ब्रेस्टमध्ये जॉईन कर, तुला 2 वर्षानंतर मी जी आय देतो. आणि असं करत 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 मला कधी जी आय मिळालंच नाही. तिथेच राहिलो. प्रत्येक कॉन्फरन्सला जायचो तेव्हा लोक मला विचारायची अरे मिळालं का रे जी आय. बोललं नाही अजूनही ब्रेस्ट. काही दिवसांनी मी म्हटलं दिस इज द बेस्ट थिंग फॉर मी बिकॉज नाव आय एम known as a breast surgeon. To be very honest to you, in the last year of जेव्हा मी टाटामध्ये होतो ॲज अ कन्सल्टंट, मी फ्रस्ट्रेट झालो होतो. मला जी आय व्हायचं होतं. सो मी USMLE दिली त्या वयात ॲट दी एज ऑफ 32. क्लिअर झालो. मला 2 फेलोशिप्स मिळाल्या, अपर जी आय आणि कोलोरेक्टल. अँड आय वॉज ऑल सेट टू गो टू अमेरिका, डू माय रेसिडेन्सी ऑल ओव्हर अगेन, लीव टाटा मेमोरियल हॉस्पिटल अँड बी अ जी आय सर्जन. Around that time, we had conceived our second boy आणि त्याला 3 congenital anomalies होत्या. म्हणजे त्याचे पायाला इश्यूज होते, किडनीला इश्यू होता. सो द थॉट वॉज मी जाणार होतो, म्हटलं ती एकटी कसं सगळं मॅनेज करेल. मोठा मुलगा पण होता 3 वर्षाचा. व्हॉट डू यू डू. तर म्हटलं आपण 1 वर्ष पोस्टपोन करूया. म्हणून मी त्यांना ईमेल लिहिला. ते बोलले 1 वर्षानंतर आहे. बेबी वॉज बॉर्न, त्याची ट्रीटमेंट सगळी चालू झाली ऑर्थोपेडिक आणि सगळं. And Kokilaben Ambani Hospital approached me to set up the breast unit at Kokilaben Ambani Hospital. Now Dr. Badwe was still there, very senior to me, 18 and a half years senior to me. त्यांच्या खालोखाल एक होती जी माझ्याहून 9 वर्ष मोठी होती. So my turn to head the unit would be when I would be 51, when she would retire. Whereas here I was getting my opportunity at 34. I jumped. आणि मग जी आय गेलं, अमेरिका गेलं, सगळं गेलं. अँड देन आय बिकेम अ ब्रेस्ट सर्जन. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारू इच्छितो. तुमचा जो व्यवसाय आहे, पेशंट येणारे साहजिकच स्त्रिया जास्त असतील. कसा अनुभव असतो. म्हणजे एखाद्या घरातली स्त्री आजारी पडली आणि तीसुद्धा कॅन्सरसारख्या आजाराने, की सगळं घर कोलमडतं. स्त्री म्हणजे घराची चेतना असते, बाइंडिंग फोर्स. काय तुमचा म्हणजे इमोशनल काय प्रॅक्टिकल धरू कसा अनुभव असतो पेशंटचा. काय सो इट इज पेशंट असतात. इट इज डिफिकल्ट. अख्खं सगळं शॅटर होतं त्यांचं आयुष्य. म्हणजे कालपर्यंत ती बाई हसत असते आणि आज तिला एक लंप लागतो आणि ती इन्व्हेस्टिगेशन्स करते आणि मग तिला कॅन्सर सापडतो. फॉर्च्युनेटली ब्रेस्ट कॅन्सर इज वन ऑफ द मोस्ट क्युरेबल कॅन्सर्स. इट इज मोस्ट क्युरेबल. वन ऑफ द मोस्ट. म्हणजे स्टेज 1 93% क्युअर, स्टेज 2 बिटवीन 85 to 88% क्युअर. कुठलेच कॅन्सर्स एवढे क्युरेबल नाही एक्सेप्ट थायरॉइड कॅन्सर. सो हे त्यांना माहिती नसतं. त्यांना सर एकदम असं वाटतं की बापरे माझं आयुष्य आता गेलं, माझी मुलं लहान आहेत, आता काय होईल काय होईल. सो द फर्स्ट थिंग सर जसं म्हणाले तसं की यू हॅव टू अंडरस्टँड हर माइंड अँड यू हॅव टू मेक हर अंडरस्टँड की बाबा यू आर गोइंग टू बी क्युअर्ड. म्हटलं तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बरं कसं करायचं जबाबदारी माझी, पण मी ते म्हणतो ते तुम्ही करत राहायचं सगळं. सो देन दे फील दे सरेंडर देमसेल्स टू यू. लेट मी बी ऑनेस्ट, out of 100 people 88 will be cured but 12 will come back with a recurrence. They will ask questions की डॉक्टर तुम्ही म्हणालेलात सगळं बरं होईल पण आता हे कसं झालं. मग त्यांना तेव्हा परत समजावावं लागतं की बाबा 12% पेशंट्सना येतं, अनफॉर्च्युनेटली तुम्ही त्या 12%मध्ये आहात. पण त्यामुळे त्या बाकीच्या 88 पेशंटना मी जो काय खोटा कॉन्फिडन्स दिला, खोटा का, बिकॉज इट इज नॉट 100% ट्रू वॉट आय से, बट दॅट हेल्प देम गेट थ्रू अ डिफिकल्ट पॅच इन देअर लाईव्स. सो कधी कधी बायका येतात, आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना किमोथेरपी घ्यायला सांगतो. किमोथेरपी हॅज साईड इफेक्ट्स, केस गळतात, मेजर इश्यूज असतात. सो आम्ही तुम्ही म्हणालात तेच त्यांना मी सांगतो. मी म्हणतो की हे बघा, यू आर द बाइंडिंग फोर्स इन द हाऊस. यू मे बी अ वर्किंग लेडी, यू मे बी अ हाऊस वाईफ, आय डू नॉट नो, बट इफ यू आर नॉट देअर व्हॉट विल हॅपन टू युअर होल हाऊस. सो ही किमोथेरपी घेणं गरजेचं आहे तुम्हाला. तुम्ही ही नाही घेतलीत तर तुम्ही बऱ्या नाही राहिल्यात तर तुमची मुलं आणि नवरा कसा बरा होईल. सो दे ॲक्च्युली अंडरस्टँड दॅट अँड दे स्टार्ट टेकिंग द ट्रीटमेंट. एखादा ह्याच्याशी रिलेटेड अनुभव सांगू शकाल? मी आपण हे कन्क्लूड करण्यापूर्वी एखादा अनुभव असा
23 वर्षांची आपली प्रदीर्घ कारकीर्द आहे. एखाद्या पेशंट बरेचसे फॉर्च्युनेटली मी असा आजार ट्रीट करतो जो क्युरेबल आहे. सो मला बरेच काय म्हणू नेगेटिव्ह मोमेंट्स दिसत नाहीत ॲज कम्पेअर्ड टू बाकीचे माझे जे कॉलिग्ज आहेत, हेडनेक जे करतात किंवा इसोफेगस किंवा लंग जे ट्रीट करतात, जिकडे बरेच रिलॅप्स रेट्स हाय असतात. सो फॉर्च्युनेटली फॉर मी मोस्ट ऑफ माय पेशंट्स गेट क्युअर्ड. नवीन अंडरस्टँडिंग ऑफ द डिझीज अँड एव्हरीथिंगने आम्ही ब्रेस्ट काढत नाही त्यांचं, प्लास्टिक सर्जरीज करतो, ऑन्कोप्लास्टिक सर्जरीज करतो. टुडे what I learned when I was a houseman and a registrar at Tata Memorial Hospital and practiced, and today what I practice, the intersection set is not even 10%. एवढं बदललं आहे सगळे ट्रीटमेंट आज. That is what we do today. Better and better cosmetic outcomes, better and better cures for our patients. But one of the things, एखादी तुम्ही उदाहरण मागितलं तर stand out, one of the things that makes us really very happy is some of those patients, young patients, pregnant patients come with cancers. And then you have to walk a tight rope, and then you have to give them their chemo, keep the baby fine, आणि मग बेबी डिलिव्हर करायची आणि मग कॅन्सरची ट्रीटमेंट करायची. सो 3 दिवसापूर्वी माझी एक पेशंट आहे. असे आमच्याकडे गेल्या 17 वर्षात 10-12 पेशंट आहेत, जास्त नाही आहेत, पण जस्ट 3 to 4 days असे बरेच येतात. सो 3 to 4 days अगो वन ऑफ द पेशंट मिसेस पटाडिया म्हणून आली. मुलगा आता एवढा मोठा झाला आहे, 13 वर्षाचा मुलगा. 13 वर्षापूर्वी तिला ट्रीटमेंट दिली होती, तेव्हा बोथ हजबंड वाईफ, यंग कपल, फर्स्ट बेबी, ऑलमोस्ट रेडी टू गिव्ह अप, की आता सगळं संपलं आमच्या आयुष्याचं, मूल पण आता काय होईल काय नाही. अँड टुडे सन गोज टू स्कूल, एव्हरीथिंग, शी इज क्युअर्ड, शी वर्क्स. सो देर आर व्हेरी रिवॉर्डिंग मोमेंट्स when you see these kinds of patients. We strive hard, आणि सर म्हणाले तसे, we treat, he cures. Thank you. माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या 3 रूम्स आहेत आणि सगळ्या मिळून 650 गणपती आहेत. तुम्ही गणेश भक्त आहात. And you trust in God. I totally believe in God. Completely believe in God. म्हणजे गळ्यात एवढी चेन आणि एवढे देव आहेत. वा. ओके, पण मला वाटतं 5-6 वेळेला यांना फोन केला आणि मला वाटतं मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, ती कॉलर ठेवून, आणि मला वाटतं डीपीला पण फोटो बहुतेक मंगेशाचा असावा मला वाटतं. आधी असायचा, आता नाही. आता आमचा कुत्रा वाढला असतो, कुत्र्याचा फोटो आहे. पण रिअली वी ट्रीट, ही क्युअर्स. ऑलवेज ऑलवेज ऑलवेज. येस सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खूप छान. तर सुरुवातीला आम्ही जेव्हा हा कार्यक्रम आयोजित केला तेव्हा आमच्या काही मित्रांना वाटलं होतं की डॉक्टर आणि CA म्हणजे काहीतरी कॉम्प्लिकेटेड, क्लिष्ट, कठीण वगैरे असं काहीतरी असणार. पण तुम्ही सहमत व्हाल की मागचे 2 तास कसे गेले हे आपल्याला कळलं नाही. या माणसांनी आपल्या अनुभवांची, आपल्या आठवणींची पोतडी अशी आपल्यासमोर उलगडली आणि आठवणींची हिरे माणकं अशी आपल्यासमोर अशी रीती केली की आपल्याला वाटत होतं ह्यातलं कुठचं वेचू, हे वेचू का, हे वेचू का, हे वेचू का, हे वेचू. आणि मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे ही सगळी माणसं कर्तबगार आहेत. आणि राईट फ्रॉम विनेकर सर टू राईट नाव मंदार हे एवढी विनयशील आहेत की मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे नुसती विद्या विनयनं शोभते नाही, विनय सारस्वतेनं शोभतो. तर आता मी वी हॅव टू कन्क्लूड नाव. कुठेतरी थांबलं पाहिजे. सुनील गावस्कर साहेब तुम्हाला माहिती असेल जुन्या पिढीच्या लोकांना, आणि खूप त्यांनी विक्रम केले आणि म्हणजे खूप शतकं वगैरे केली, सेंचुरीज वगैरे, आणि तरी ते खेळत होते. पहिली 1 डे इंटरनॅशनल झाली होती इंग्लंडला, त्यावेळी 1 डे 60 ओव्हर्सच्या असायच्या, आणि त्या पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 1 डे 60 ओव्हर्समध्ये 25 रन केल्या होत्या फक्त. त्यावेळी विजय मर्चंट म्हणाले होते, इट इज बेटर टू रिटायर व्हेन पीपल आस्क यू व्हाय, टू नॉट व्हेन पीपल आस्क यू व्हाय नॉट. लोकांना हवं असं वाटतं तोपर्यंत थांबण्यात मजा असते. आपण थांबावं असं त्यांना वाटावं तोपर्यंत आपण थांबू नये. तेव्हा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी इथे सिद्धार्थ सिनकर यांना निमंत्रित करतोय. सिद्धार्थ. धन्यवाद प्रसाद दादा.
आभार प्रदर्शन करण्यापूर्वी एक छोटंसं कार्य करायचं आहे मला. आज आम्ही खरंच भाग्यवान आहोत की दुर्गेश चंदावरकर सर सारखे आम्हाला चीफ गेस्ट म्हणून लाभलेत. पहिल्यांदा ते आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलेत. सर थँक्यू व्हेरी मच सर. आणि हा जो व्यासपीठ आहे तो सारस्वत हितवर्धक मंडळ या संस्थेचा आहे. तेंडुलकर हॉल इथे अनेक सारस्वतांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि ह्या संस्थेला सारस्वत हितवर्धक मंडळ याला 1.5 वर्षापूर्वी 100 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्ताने आपण एक भालावलीकर सारस्वत हा एक प्रकाशन ग्रंथ केला. त्याची आपल्याला आज जरा आमच्यातर्फे एक भेट म्हणून द्यायची आहे. सगळ्यांना मी असं आवाहन करेन की हा जो ग्रंथ आहे भारावलीकर सारस्वत हा अत्यंत मेहनत घेऊन केलेला ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये ह्या संस्थेचा भालावलीकर सारस्वतांचा आणि एकंदर सारस्वतांचा इतिहास याच्यावर खूप अभ्यास करून 3 आमच्यातल्या मार्गदर्शकांनी म्हणजे त्याच्यामध्ये अशोक सिनकर, प्रमोद तेंडुलकर आणि सुधाकर लोटलीकर यांनी खूप अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले आहेत आणि माहिती केली आहे. परत ही माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेंमध्ये आम्ही केली आहे, जेणेकरून पुढच्या आजच्या नवीन पिढीला सुद्धा, कारण त्यांचं सगळं शिक्षण आज इंग्रजी मिडियममध्येच होतं, तर त्यांनाही सारस्वत आणि सारस्वतांचा इतिहास थोडाफार कळावा याकरताही. त्यामुळे याच्या काही प्रती बाहेर विकण्याकरता ठेवलेल्या आहेत. अतिशय नाममात्र मूल्य आहे 300 रुपये. तर सगळ्यांनी हा जरूर घ्यावा. प्रत्येकाच्या घरी कॉफी टेबलप्रमाणे हे पुस्तक असावं अशी आमची इच्छा आहे. आणि जनरली आज मी जेव्हा इकडे बघतो तेव्हा नक्की प्रत्येकाला वाटतं कुठेतरी आपण सारस्वत म्हणून अभिमानाने मिरवत असतो. तर हा मिरवण्याचा क्षण आहे आणि त्याचा एक काय म्हणतात ना नमुना आम्ही या स्मरणग्रंथापासून हे केला आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करतो. आता कमिंग बॅक टू थँक्सगिव्हिंग डॉक्टर्स डे अँड चार्टर्ड अकाउंटंट्स डे या निमित्ताने वरती नमूद केलेल्या 10-11 संस्था एकत्र आल्या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा दुसऱ्यांदा हा कार्यक्रम केला. गेल्या वर्षी पण आपण केला होता, हा दुसऱ्यांदा केला होता. म्हणजे मला हे माहिती आहे की जेव्हा आपण कलाकार कार्यक्रम करतो किंवा तेव्हा भरपूर लोकसंख्या असते, पण आज डॉक्टर्स डे अँड चार्टर्ड अकाउंटंटच्या निमित्ताने सुद्धा तेंडुलकर भरला ही आमच्या दृष्टीने खरंच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तर या निमित्ताने आपण आपल्याकरताच एकदा टाळ्या वाजूया का? मी सारस्वत हितवर्धक मंडळ या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि सारस्वत चेंबर या संस्थेचाही फाउंडर डायरेक्टर आहे. तर जेव्हा चेंबर हे आम्ही 7 वर्षापूर्वी सुरू केलं तेव्हा सर्व सारस्वतांना एकत्र आणणं आणि त्यांच्यामध्ये व्यावसायिक आदानप्रदान करणं हा मुख्य उद्देश होता. आणि यावेळेला मला अनेक वेळा कळलं की अरे एवढे सारस्वत आपल्याला माहीतही नाही. तर आज जेव्हा डॉक्टर्स डे किंवा चार्टर्ड अकाउंटंट्स डे साजरा करतो ना, त्याच्यामधला आमचा अगेन मेन हेतू असा आहे की या निमित्ताने आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्याबद्दल आधी आपल्यालाच माहिती नाही आहे, तर ती आपल्याच डॉक्टरांची माहिती व्हावी. आणि बऱ्याच वेळा असं जसं प्रभू सर म्हणाले की अरे ह्या एवढ्या 11 संस्था आहेत त्या आम्हाला माहीतच नव्हत्या, किंवा जसं आम्हालाही माहीत नव्हतं की हे डॉक्टर आहेत त्यांचं काय कार्य आहे. राजन प्रभू सरांशी माझं बोलणं झालं. तर समाज म्हणून आपले डॉक्टर्स, आपले चार्टर्ड अकाउंटंट्स यांचंसुद्धा एक समाजामध्ये गौरव व्हावा ह्या दृष्टीने हा मंच आहे जो सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या संस्थांना एकत्र आल्याबद्दल मी सगळ्या संस्थांचंच आधी अभिनंदन करतो. त्याच्यानंतर प्रसाद कुलकर्णी सर की ज्यांच्यामुळे आजचा कार्यक्रम खरंच अत्यंत सुश्राव्य झाला, तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि जे आज सगळे लोक उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. एकच अनाऊन्समेंट मला करायचे बिफोर आय क्लोज की आज अनेक वेळा असं होतं की आपल्या समाजातल्या किंवा सगळ्याच समाजातल्या मुलांची किंवा मुलींची लग्न होत नाही आहेत. अनेक संस्था वधूवर मेळावे पण करतात, वधूवर मेळाव्याला पण गर्दी होते. तर ह्या निमित्ताने आपल्या सारस्वत हितवर्धक मंडळाने एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचं नाव आहे ऋणानुबंध. बऱ्याच वेळा असं झालं की जवळजवळ 35शीपर्यंत सुद्धा लग्न होत नाही किंवा आज डायव्होर्सचं प्रमाणही वाढलेलं आहे. अशा वेळेला लाईफमध्ये सेकंड चान्स प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. आणि हा सेकंड चान्स देण्याकरता वर्ष 35 ते 55 ह्या वयोगटातल्या माणसांसाठी म्हणजे मेल असेल फिमेल असेल त्यांच्याकरता 25 जुलै शनिवारी इथेच तेंडुलकर हॉलमध्ये वधूवर मेळावा आयोजित केला आहे. 35 ते 55 आज आपण अनेक माध्यमांथ्रू लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय, पण तुमच्याही
माहितीत असे कोणी 35 ते 55 वर्षाच्या मधील वधू किंवा वर असतील तर त्यांना सारस्वत हितवर्धक मंडळामध्ये नोंदणी नक्की करायला सांगा. परत एकदा, हा फक्त सारस्वतांसाठी नाही तर सर्व ब्राह्मण पोटजात, सारस्वत समाज आणि CKP समाज ह्या सर्वांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे, जो सारस्वत हितवर्धक मंडळाचा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. जर आपल्याकडे कोणी असेल माहितीतला की ज्याला आयुष्यात सेकंड चान्स हवा असेल तर त्याच्याकरता ही सुवर्ण संधी आहे. नक्की तुम्ही सगळ्यांचा लाभ घ्यावा. आणि आय थिंक दॅट्स इट फ्रॉम नाऊ. आपण कन्क्लूड करायच्या अगदी एवढं सांगतो की ह्या साईडला आपल्या हॉलच्या बाहेर आपण अल्पोपहार आयोजित केला आहे. तर जेव्हा आपण कार्यक्रम करतो, आयोजित करतो, फक्त मान्यवरांना ऐकणं हा एकच उद्देश नसतो, तर त्यानिमित्ताने नेटवर्किंग आणि फेलोशिप हा सुद्धा उद्देश असतो. तर आज सर्वजण एकमेकांशी बोलण्यास उत्सुक आहातच, तर आपण छोटेसे स्नॅक्स जे आम्ही ठेवलेले आहेत ते त्याचा आस्वाद घेत एकमेकांशी चर्चा करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.